नमस्कार. तुमच्या या उत्सवाचं हे 55वं वर्ष आहे असा उल्लेख मी आत्ता ऐकला. दॅट्स अ ग्रेट थिंग. या प्रकारचे उत्सव लागोपाठ 55 वर्ष चाललेत. ही एक मोठी परंपरा तुमच्या एरियाची झाली, तुमच्या सगळ्या लोकांची झाली आणि जाहीर आहे की इतक्या 55 वर्षांमध्ये तुम्ही किती कार्यक्रम केले असतील आणि तुम्ही किती लोक ऐकले असतील. ये शायद आज पहली बार हो रहा है की व्याख्यानाचा कार्यक्रम आहे आणि समोर उभा असलेला माणूस जो आहे तो स्वतः जाहीर करतोय की तो अजिबात व्याख्याता नाही. रूढ वक्त्याची जी भाषा असते ती मला नाही आहे. फार प्राज्ञ मराठीत वगैरे मी बोलू शकणार नाही आहे. खूप क्लासिक लँग्वेज जी आहे ती मी वापरू शकणार नाही आहे. ड्यू टू माई एजुकेशन और ड्यू टू माई प्रोफेशन अप टिल नाउ या फिर जैसे मैं अभी तक के जिया हूँ, सो आई एम कॉम्बिनेशन ऑफ मिक्स ऑफ सो मेनी सच थिंग्स. मराठी त्याला एक ना धड भाराभर चिंध्या असे म्हणतात. माझे क्वालिफिकेशन्सही तसेच आहेत, माझं लाईफस्टाईलही तसंच आहे आणि प्रार्थनेचे महत्त्व म्हणजे काय म्हणूया स्पिरिच्युॲलिटीशी निगडीत असणाऱ्या विषयावर बोलणारा माणूस असा पॅन्ट शर्ट घालून या हेच मुळात पहिलं चुकीचं आहे. कारण डेकोरेशन त्यांनी पूर्ण होत नाही असं मला वाटतं. कारण लोकांच्या इमेज आणि इमॅजिनेशन्स काही बांधलेले असतात की इफ यू आर टॉकिंग ऑन स्पिरिच्युॲलिटी मग तुम्ही झब्बेवाले पाहिजे, भगव्या रंगाचं असला तर जास्त चांगलं, तुम्हाला टिक्का असेल तर फार चांगलं आणि हातात काहीतरी असेल असं बांधलेलं तर ते जास्त चांगलं, गळ्यात माळा असतील रुद्राक्षाच्या तर ते पण बरं. तर त्यातला काही प्रकार नहीं है. मेरा लैंग्वेज अभी तक के जैसे आप सुने हो वैसा ही रहेगा. दैट इज़ कॉम्बिनेशन ऑफ ऑल द 3 लैंग्वेजेस अकॉर्डिंग टू माई एंड योर कन्वीनियंस. जितना पढ़ा हूँ, जितना समझा हूँ, जितना उसके ऊपर सोचा हूँ और फिर जितना पिछले कम से कम 12 सालों से बकबक कर रहा हूँ उसमें ये तो बात पक्की कि आपका समय जो है वो टोटली वेस्ट झाला असं तुमचं 1.5 तासानंतरचं ओपिनियन नसेल एवढा मला विश्वास आहे. प्रार्थनेचं महत्त्व हा टॉपिक आहे. नवीन जनरेशनच्या दृष्टीने हे प्रार्थना हे सगळे प्रकार जे आहेत, पूजा काय, प्रार्थना काय, ही मुलींची नावंसुद्धा आजकाल राहिली नाही आहेत. खरं सांगायचं शांती, विश्वास, श्रद्धा है ना, पूजा अर्चना, हे मुलींची नावंसुद्धा राहिली नाहीत आजकाल किंवा मुलांची. इतका जमाना वेगळ्या ठिकाणी आपण आलेलो आहेत, मॉडर्न जनरेशन कन्सिडर केलीत. त्या मानाने मग समोर दिसणारे लोक जे आहेत हे मला असं वाटतं की बा ते याच्याशी निगडीत आहेत. एज ग्रुप आणि ओव्हरऑल हे कन्सिडर केलं होतं की ज्या उत्साहात तुम्ही बसलेले आहात किंवा मी आलेलो आहे, सो यू आर कन्सर्न डिरेक्टली अँड इनडायरेक्टली विथ ऑल दिस थिंग्स. मॉडर्न जमाने की तरफ जाते हुए एक प्रॉब्लेम हा येतो की लोक नवीन शिक्षण घेत आहेत. नवीन शिक्षण म्हणजे काय, दॅट्स अ बिग क्वेश्चन मार्क इन माय माइंड. एक्वायरिंग आफ्टर काय 7 डिग्रीज आहे अल्टिमेटली अंडरस्टूड की इसमें से कुछ भी मिला नाही. म्हणजे 60 डिग्र्या झाल्यानंतर मला कळलं की यातल्या एका डिग्रीत खरं म्हणजे अर्थ नव्हता. पण हे कळणंही महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. पण मॉडर्न एज्युकेशन सोकाळ चाललं आहे त्याच्यामुळे या गोष्टी ज्या त्या फालतू आहेत. नवीन जनरेशनच्या दृष्टीने हे सगळं फालतू असतं. पूजा अर्चना तर बिलकुल फालतू आहे. घरचं कर्मकांड जे आहेत, रोजच्या आरत्या हे जे आहे ते फालतू आहे. असे उत्सव जे आहेत त्याच्यामध्ये त्यांचा काही संबंध नाही. प्रार्थनेने काही होतं वगैरे याचा काही संबंधच नाही. जे चाललं आहे ते सगळं सो कॉल्ड मॉडर्न याच्याकडे फार वेगाने धावत चाललं आहे. आणि जे भक्तीवाले लोक आहेत, जे श्रद्धावाले लोक आहेत त्यांच्या बाबतीत दुसरा मुद्दा आहे की ते मॉडर्न याच्यातली कोणतीच गोष्ट कदाचित ॲडॉप्टच नाही करणार आहेत. आणि याच्यातून एक टिपिकल संघर्ष मला असं वाटतं की बा म्हणजे संघर्ष नाही येतो पण टिपिकल 2 बाजू उभ्या राहतात असं मला वाटतं. एक श्रद्धाहीन बुद्धी असणारे लोक, दे आर इंटेलिजंट, व्हेरी इंटेलिजंट, दे वे बी हायली नॉलेजफुल, दे हॅव गॉट सो मेनी डिग्रीज अँड ह्यूज क्वालिफिकेशन्स. बुद्धी चांगली आहे, श्रद्धा जी आहे ती नाही आहे, श्रद्धाहीन बुद्धी. दुसरा जो हाफ पार्ट आहे, म्हणजे मी इथले हाफ पार्ट म्हणत नाही आहे, ओव्हरऑल पॉप्युलेशनचे हाफ पार्ट. दुसरा जो हाफ पार्ट आहे तो मला असं वाटतं की बा तर्कशून्य भक्ती आहे. भक्ती खूप आहे, कंसात नको त्या माणसावर आहे. म्हणूनच खरं म्हणजे धर्म कोणताही वाईट नसतो. तुम्ही राम म्हणायचं की राम म्हणायचं तर राम म्हणा, रहीम म्हणायचं तर रहीम म्हणा,
परिस्थिती अशी आहे ना की राम आणि रहीम एकदम म्हणू नका, कारण 10 पैकी 9 बाद आहेत स्टोऱ्या. सोकाळ सगळे आश्रम, सोकाळ सगळे बाबा, सोकाळ सगळे आध्यात्मिक पुरुष, सोकाळ सगळे आध्यात्मिक गुरु, या धारणा ज्या आहेत या इतक्या चित्रविचित्र झालेल्या आहेत. आणि या चित्रविचित्र होण्याच्या मागे ते हरामखोर होते, थोडासा शुद्ध शब्द वापरतोय, ते हरामखोर होते याच्यापेक्षा जास्त त्यांना मानणारे लोक तर्कहीन होते. हा मला असं वाटतं की जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. सो भक्ति जहाँ है वहाँ तर्क नहीं है, लॉजिक नहीं है, और बुद्धि जहाँ है वहाँ श्रद्धा नहीं है. एंड दैट इज पुटिंग समवेयर इन द लॉसेस टू बोथ ऑफ दीज पार्टीज. आता प्रार्थना हा शब्दही मुळात असा आहे की प्रार्थनेची सुरुवात खरं म्हणजे नमस्कारापासून होते. आणि नमस्काराचे किती पॅटर्न बदलत चाललेत पहा. भारतीय संस्कृतीचा नमस्कार वगैरे काय, आता माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने पण किंवा सर्वार्थाने श्रेष्ठ असणारे बरेच लोक इथे आहेत, तर त्यांना काही सांगणे किंवा म्हणजे त्यांनी मी लहान समजून माझं ऐकून घ्यावं, नंतर मला सूचना करावा. जे माझ्या बरोबरीचे आहेत त्यांनी डेफिनेटली ऐकावं, आणि जे लहान आहेत त्यांनी तर 100% ऐकायला पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये नमस्काराची पद्धत आहे वगैरे तर ते ठीक आहे. आजकाल नमस्काराचा विषयच नाही उरलेला. आजकाल व्हॉट्सॲपवर नमस्कार फुकटमध्ये असतो. हां, एक तिकडून फक्त पिकअप करायचं आणि इकडे कट कॉपी पेस्ट केलं की फळाफळ नमस्कार करतात लोक. एका मेसेजमध्ये 5-5, 10 सुद्धा करतात. म्हणजे इंटेन्शन काय असतं किंवा खूपच नमस्कार व्हा म्हणजे आदर वाढला का मला माहीत नाही, पण आता नमस्काराची पद्धत आहे. हाताला हात जोडले बा, ते अंगठे जे आहेत ते हृदयाला जोडले वगैरे, असा नमस्कार क्वचितच आयडेंटिफाय होतो किंवा पाहायला मिळतो. आणि मग हे हृदयापासून करतोय म्हणून असं जुनी आपली संस्कृती होती, किंवा हृदयापासून करतोय म्हणून बा छातीला किंवा हृदयाला मी माझे अंगठे चिकटवलेले आहेत आणि असा मी नमस्कार करतोय. मध्ये हात असे दूर जायला लागतात. नमस्कार करतो आपण कारण फॉर्मॅलिटी, कोणी कोणाची ओळख करून नमस्कार तर करणार, ते हात असे दूर जायला लागतात. मग असे काही लोकांचे दूरदूरही जातात, काही लोकांचे वरवरही जातात बरं का, पाहिलेत ना. आणि हात असे वरती गेले ना की अशी चेहऱ्यावर अशी एक मगरूर छटा येते. आपा माझ्या चेहऱ्यावर तर दिसते मला माहीत नाही. किंवा करुणाल नमस्कार घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर तुम्हाला तर माहिती आहे आपलं कसं आहे. कारण हा पॉलिटिकल नमस्कार आहे. हा कोणत्या तरी उघड्या जीपमध्ये सोकाळ रथावर काय जे निवडणुकीचे असतील किंवा निवडणुकीच्या विजयाच्या असतील किंवा काही केल्याचे असतील किंवा काही न केल्याचेही असतात, तर हा जो आहे हाही एक नमस्कार आहे. हे इतके नमस्कार आहे. मॉडर्न जनरेशन जे आहे त्यांना कमरेत वाकायचा त्रास आहे का मला माहीत नाही, पण वाकायचा त्रास आहे नक्की. त्याच्यामुळे पिक्चरमध्ये जसं बॉलिवूड नमस्कार म्हणतो मी त्याला, किंवा असं खाली असं उगीच असं वाकल्यासारखं करतात, असं उगीच वाकल्यासारखं करायचं आणि समोरच्याचा गुडघ्याची वाटी शाबूत आहे की नाही एवढं पाहायचं, एका सेकंदात लगेच हातवरती करून घ्यायचा. काय प्रकार काय हे सगळं पाहिल्यानंतर शेवटी असा नमस्कार करण्याची इच्छा होते मला, किंवा कोपरापासून नमस्कार बाबा. तो ये ह्या से स्टोरी चालू आहे. मग आता हा नमस्कार असा झाला, मग दुसरा शब्द येईल विनंती, मग तिसरा शब्द येईल प्रार्थना. व्याकरणिक दृष्ट्या विचार केला तर प्रार्थना आणि विनंती हे शब्द वेगळे आहेत मला असं वाटतं. आपण विनंती कोणाला करू शकतो, कंसात आपण कोणालाही विनंती करू शकतो, कंसातल्या कंसात आपण कधी कोणाला खरी विनंती करत नाही. विनंती ऑफिशियल लेवलला होऊ शकते, विनंती घरी होऊ शकते. आता इथे जो कोणी लेट आला तो एखाद्याला जरा सरकून घ्यावा जरा म्हणून विनंती करू शकतो. तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या बॉसला, तुमच्या कलिगला विनंती करू शकता. तुमचे घरचे जे लोक आहेत म्हणजे मेंबर्स ऑफ युअर काय डोमेस्टिक फ्रेंड त्यांना विनंत्या करू शकता. विनंती कोणालाही केली जाऊ शकते. मला नाही वाटत प्रार्थना कोणालाही केली जाते. दुसरी बात, विनंतीमध्ये व्यावहारिक प्रकार जास्त आहे. आपण कोणाला विनंती करू तर आपल्याला काहीतरी पाहिजे त्याच्याकडून म्हणून करतो. प्रार्थनेमध्ये व्यावहारिकता नाही आहे, प्रार्थनेमध्ये आध्यात्मिकता असेल. यू वॉन्ट टू गेन समथिंग ऑन द स्पिरिच्युअलिटी पार्ट, दॅट्स वाय दॅट वर्ड विल बी देअर, प्रार्थना. आणि विनंती ही व्यावहारिक दृष्टिकोनातून केलेली असते. तिसरा मुद्दा, विनंतीला स्थळ, काळ, व्यक्ती, मला असं वाटतं की याचं बंधन असतं. कोणाला कुठे कोणती विनंती केली याच्यावर डिपेंड करतं की ती विनंती मान्य होईल की विनंती अवेरला जाईल. कारण आपण कोणाला कोणती विनंती कुठेही करू तर तो हो म्हणेल असं मला वाटत नाही. आणि प्रार्थनेला मला असं वाटतं की स्थळ, वेळ, काय यांची बंधनच नाही आहे. तुम्ही आता इथे बसलेले आहेत, सो कॉल्ड मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, हे करत असतानाही तुम्हाला तुमच्या गुरूंना किंवा ईश्वराला. कारण पुन्हा पुढचा मुद्दा की विनंती कोणालाही केली जाऊ शकते, प्रार्थना दोनच लोकांची होऊ शकते. आईवडील आपल्याला किती पूज्य, किती श्रेष्ठ असतील, तुम्हालाही मलाही नो डाऊट सगळ्यांना असायलाही पाहिजे, पण त्यांना आपण प्रार्थना नाही करत, त्यांना आपण विनंतीच करतो. प्रार्थना ही दोनच लोकांची होऊ शकते, एक तर ईश्वर राहायचं, दुसरा नॅचरली गुरु.
त्याच्यात माझ्यासारख्याच्या दृष्टीने बिकॉज आय एम लिटिल मोर रॅशनल दॅन दॅट ऑफ स्पिरिच्युअल, तो शायद एक ही बचेगा. कारण ईश्वर हा दॅट इज एंटिटी अँड ऑल दॅट ओमनीपोटंट अँड ओमनिशंट, ईश्वर सर्वव्यापी आहे, तो सर्वत्र भरलेला आहे. कंसात पाहिला तर नाही अजून, म्हणजे त्याला प्रार्थना करण्याचा विषय जो आहे तो नाही. म्हणजे प्रार्थना करण्याकरता एकच माणूस शेवटी शिल्लक उरला, नॅचरली गुरु. गुरु प्रत्येकाला असतील की नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे तोही जर नसेल तर मग प्रार्थनेचा विषयच संपला. कारण ईश्वर आपण पाहिला नाही, गुरु आपल्याला नाही आहे. जर असं असेल तर प्रार्थना करायची कोणाला, बॉसला तर काही प्रार्थना करणार नाही कोणी. तो दिस इज बेसिक डिफरन्स आय थिंक, की विनंती आणि प्रार्थना याच्यामध्ये हा बेसिक फरक आहे. विनंती करायला तुम्हाला काही काही आयुध लागतात, काही काही गोष्टी. साहेबाला रिक्वेस्ट करावं लागते, वाज साहेबांना विनंती करावं लागते. साहेबांना विनंती करायला काय काय घेऊन जावे बरोबर गॅरंटी नाही. अरे कोणत्या कार्यालयाचा कोणता साहेब बोलू राहिलो आपण याच्यावर डिपेंड करतं ना. साहेब कोणत्या विनंत्या फुकटमध्ये थोडी ना ॲक्सेप्ट करू राहिले. त्याच्यामुळे साहेबांना कोणती विनंती करायची तर महानगरपालिके साहेब आहे का, की कोणते काय PWDचे आहे, काय इंजिनिअरिंग काय जे वॉट एव्हर एन नंबर ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आर देअर, तो कुछ ना कुछ लेके जाना पडेगा साथ में. प्रार्थनेला मला असं वाटतं आयुध लागत नाहीत. प्रार्थनेला काहीच लागत नाही. उलट म्हणू, प्रार्थनेला जे जे लागतं ते आपल्याबरोबर ऑलरेडी असतं. आणि पुन्हा पुढचं वाक्य की ते आपल्याबरोबर असतं पण त्याचा वापर आपण करतो की नाही ही मूलभूत शंका मला स्वतःला. प्रार्थना करायला काय लागेल? नंबर 1 तुमचं शरीर, नंबर 2 नॅचरली तुमची इच्छा, नंबर 3 कदाचित कोणते तरी शब्द, कदाचित कोणता तरी ध्वनी. आणि निशब्द राहूनही प्रार्थना केली जाऊ शकते. जरुरी नाही आहे की दरवेळेला शब्द खर्च केलेच पाहिजे. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची आणखीन एक गोष्ट लागणार. तुमचं शरीर जसं लागेल तसं तुमचं मन लागेल डेफिनेटली, आणि त्याच्यापेक्षा पलीकडे तुमचा आत्मा लागेल डेफिनेटली. तुमचं मन तुमच्याजवळ आहे, कंसात गृहीत धरू का, तुम्ही आता इथे बसलेले आहे, तुमचा आत्मा इथे तुमच्या आत आहे असं गृहीत धरू का, आत्मा असतो का वगैरे अशा फालतू शंका कोणाला नसतील असं मी गृहीत धरतो. काहीतरी आहे असं म्हणूया. दुसरं सीमारेषा आहे श्रद्धा अंधश्रद्धेच्या मधली, पण काहीतरी आहे असं गृहीत धरूया. तुमच्या आतले तुम्ही असं म्हणूया, माझ्या आतला मी असं म्हणूया. समजणार नसेल तर एक छोटंसं एक्झाम्पल जे आहे ते सांगतो. हा माझा मोबाईल जो आहे हा मी इथे ठेवलेला आहे, आणि हा मी मोबाईल जो आहे हा उचलतोय. हा मी माझ्या हाताने मोबाईल उचलला. अजून थोडं क्लिअर करतो की हा मोबाईल मी माझ्या बोटांनी उचलला. क्लियर? आगे ये मेरे पास एक ग्लोव्ज है, हँड ग्लोव्ज आहे. याला बोटा आहेत का? आहेत. या बोटांनी हा मोबाईल उचलला जाईल का? उत्तर नॅचरली नाही. या ग्लोव्जमध्ये जर मी हात घातला तर या बोटांनी हा मोबाईल उचलला जाईल का? उत्तर हो. पुढचा पॉइंट, मी आता हा ग्लोव्ज जो आहे हा काढला तर आता काय उरलं? आता जो उरला तो हात नाही. माझं म्हणणं हाही एक ग्लोव्जच आहे. हाही एक ग्लोव्जच आहे. या ग्लोव्हच्या आतमध्ये खरा हात असेल. तो आतला हात जोपर्यंत आहे तोपर्यंत या बोटांनी मी हा मोबाईल जो आहे तो उचलू शकतोय. कळत आहे? याचा अर्थ कधीतरी अशी परिस्थिती येईल की माझी ही बोटं असतील पण या हाताच्या आतला हात जेव्हा नसेल तेव्हा या हाताच्या बोटांनी मी हे उचलू शकणार नाही. जर असं असेल तर माझ्या शरीराच्या आत आणखीन काहीतरी आहे असं आपण गृहीत धरू. माझ्या डोळ्यांच्या मागचे खरे डोळे वेगळे आहेत. ज्यांच्या डोळ्यांवर चष्मे आहेत त्यांचे खरे डोळे अजूनच वेगळे आहेत. कारण त्यांच्या डोळ्यांवर पहिले चष्मे आहेत, चष्म्याच्या आतमध्ये डोळे आहेत, म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये त्यांचं नेत्रभिंग आहे, आणि त्या डोळ्याच्या आतमध्ये खरा डोळा आहे. तो खरा डोळा जोपर्यंत आहे तोपर्यंत या डोळ्याला समोर काय चाललंय हे दिसत आहे. ही फॅक्टर्स आहे, आपण मानव की न मानव. और अगर ऐसा है तो प्रार्थना हा फक्त शब्दांचा खेळ नाही, ते फक्त शब्दांचे बुडबुडे नाहीत. कोणीतरी लिहून दिलेले शब्द प्रार्थनेमध्ये, कोणतीही प्रार्थनेची किंवा कशाची गाणी, सगळ्या आरत्या या प्रार्थना आहेत, सगळी स्तवन प्रार्थना आहेत, सगळी स्तुती जी आहे, कोणती देवीची स्तुती असू नाही तर कोणाची ही पण प्रार्थना आहे, सगळी कवच जी आहेत ती प्रार्थना आहेत, सगळे श्लोक प्रार्थना आहे, काही मंत्र जे आहेत ते पण प्रार्थना आहेत. पण या सगळ्या मंत्रांमध्ये शब्द जर दुसऱ्याचे असतील तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपला भाव उमटू शकत नाही. आणि दुसऱ्याच्या शब्दांमध्ये आपला भाव उगीच उमटवण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा आपल्या मनातला भाव जेव्हा जागृत होईल तेव्हा आपल्याला आपोआप शब्द सुचायला लागतील असं मला वाटतं.
प्रार्थना करायला दुसऱ्याचे शब्द उधार घेण्याची गरज नसते. प्रार्थना करायला तेवढी आंतरिक इच्छा, तेवढी तळमळ पाहिजे. मला माझ्या गुरु करता किंवा मला माझ्या ईश्वरा करता तेवढं आंतरिक प्रेम असलं पाहिजे, तेवढी आंतरिक तळमळ असली पाहिजे. त्याची भीती मला वाटायला नको. मॅक्झिमम लोकांची भक्ती ही भीतीमुळे निर्माण झालेली आहे. ती भीतीमुळे निर्माण झालेली असते. म्हणून आपण कठीण प्रसंगात येतो तेव्हा आपल्याला हमखास देवाची आठवण येते, अदरवाईज येत नाही. सगळ्या एक्झामच्या पिरियडमध्ये मंदिरं जी आहेत ती फुल असतील. कोणत्याही कठीण प्रसंगांमध्ये किंवा हॉस्पिटलायझेशन कोणाच्या नशिबी जर आलं किंवा कोणाचं तरी कोणीतरी आजारी आहे तर नॅचरली नवस बोलले जातील, तर नॅचरली मंदिरांमध्ये आपण जाऊ, तर नॅचरली घंट्या वाजवू, तर नॅचरली नारळ फोडू, तर नॅचरली हार घालू. जितका प्रॉब्लेम मोठा तितका नवस मोठा. आणि हा जर भक्तीचा उमाळा असेल असं आपण समजत असू तर मग मला असं प्रामाणिकपणे वाटतं की वी आर सॅडली मिस्टेकन समवेअर. इट जस्ट कांट बी लाईक दिस. It just can't be like this, like the bargaining. Whenever I am needed, so the God should be there and He should be helping me for all my problems. जब मेरे को प्रॉब्लेम आएगा तभी. आणि पुढचा मुद्दा की ईश्वराला किंवा सद्गुरूंना साकडं घालताना किंवा प्रार्थना करताना तुम्ही किती मोठ्या व्हॉल्यूममध्ये बोलताय याला सेन्स नाही. त्या कोपऱ्यावर एक माणूस उभा असेल, मला त्याला आवाज द्यायचा असेल तर मी बेंबीच्या देठापासून मला ओरडायला लागेल त्याच्या नावाने की काय रे बा हे अरुण किंवा काय जे. इतकी जोरात हाक सद्गुरूंना मारण्याची गरज नाही, इतकी जोरात हाक ईश्वरालाही मारण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये व्हॉल्यूमपेक्षा जास्त तो तडफडाट किंवा तो तळमळ किंवा ती आंतरिक जिव्हाळा किंवा आंतरीचा उमाळा किंवा तितकं आतून वाटणारं प्रेम, तितकी आतून वाटणारी मुमुक्षु वृत्ती ही असेल तर ती हाक जी आहे ती तोंडातून चकार शब्द न काढताही त्याच्यापर्यंत पोहोचेल. आणि ती तशी नसेल तर भोंगे लावून जरी, जसं मी सध्या बोलतोय, भोंगे लावून जरी त्याला हाका मारल्या तरी त्याला हे सत्य निश्चितपणे कळलेलं असेल की हा कोणत्या अँगलनी मला प्रार्थना करतोय. प्रार्थना ही जर व्यावहारिक पातळीवर करायचीच नसेल, ती जर आध्यात्मिकच पातळीवर करायची असेल तर आपण हे जे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गरजा ज्या कुठे कुठे घेऊन जातोय, या तर आपल्या सद्गुरूंकडे, या तर कोणत्या ईश्वराकडे, या तर कोणत्या मंदिरांमध्ये, या तर कोणत्या नवस साहसाच्या दृष्टीने, तर मला असं वाटलं की हे विनंत्या करणं चाललंय किंवा विनंतीच्या समोरचा अजून एक भ्रष्ट आणि वाह्यात शब्द आहे अर्ज. सरकारी कार्यालयातला शब्द विनंती अर्ज. ॲज इफ वी आर प्लेसिंग सम डेलिगेशन बिफोर द काय गॉड ऑलमायटी, गुरु सद्गुरू, त्यांच्यासमोर विनंती अर्ज म्हणजे त्यांच्याकडे फाईल अशी की बघा एप्लीकेशन नंबर, आवक क्रमांक, जवाब क्रमांक ऐसा. और फिर ये हर जगह ये गलत हो रहा है क्योंकि शायद वो प्रार्थना और विनंती इसका डिफरेंस जो है वो व्यावहारिकता से लेके आध्यात्मिकता तक के अभी अगर हम आए तो भी शायद ये फर्क अंदर कहीं महसूस नहीं हो रहा है. असं म्हणतात आपल्या संस्कृतीच्या याच्यानुसार की आपल्या शरीरामध्ये 5 कोश असतात. हा बाहेरचं जे दिसते ही बॉडी आहे म्हणजे शरीर आहे, म्हणजे काय अन्नमय कोश आहे, त्याच्यात प्राणमय कोश असतो, मग त्याच्यात काय विज्ञानमय कोश असतो, मनोमय कोश असतो, मग विज्ञानमय कोश असतो, मग आनंदमय कोश असतो. प्रत्येक माणसाला आनंदी व्हायचं आहे हे 100% सार्वत्रिक सत्य आहे. पण ते आनंदी मी कसं होईन, काय केलं की होईन याचा बोध प्रत्येकाला होईल याची गॅरंटी नाही. बोध म्हणजे रिअलायझेशन. हे रिअलायझेशन व्हायला बुद्धी जी आहे, विज्ञान याचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा म्हणजे बुद्धी, तो विज्ञानमय कोश जो है तो त्याच्याकरता काम करेल. आई वॉन्ट टू हैप्पी नंबर 1, सो फॉर दैट व्हाट आई हैव टू डू, उसके लिए मुझे क्या करना चाहिए नंबर 2. नंबर 3 ते करण्याची जाज्वल्य इच्छा, पेटल्यासारखी, आतून पेटल्यासारखी. आपलं सगळंच असं छान छान सुंदर सुंदर असतं, आतून पेटल्यासारखं काहीच नसतं. म्हणजे मी इकडेही गेलो होतो, मी तिकडेही गेलो होतो, मी त्यांच्याही लग्नात गेलो, मी यांच्याही मंजित गेलो, मी त्यांच्याकडे गृहशांती तिथेही गेलो, आता मी इथे दासबोध बंडाचा कार्यक्रम आहे तिथेही बसतो, याच्यानंतर अजून 9:30 पुढे दुसरं काही कार्यक्रम तिथे जाईन. मी कुठे जाईन कंसात एकाही कार्यक्रमाचा वारा मी अंगाला लागू देणार नाही. असे जर आपण कार्यक्रम करत असू तर आय एम व्हेरी सॉरी टू से की हे कार्यक्रम बॉडी करते आहे, हे कार्यक्रम तो आत्मा जो आहे आतला तो करू शकत नाही. पुन्हा पुन्हा मी त्या आत्म्यावर येतो आहे कारण मला त्याचीच चिंता आहे. आणि माझा दावा नाही आहे
पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की लोकांचे आत्मे फरार असतात, फरारच असतात. लोक कुठे बसलेले असतात, म्हणजे शरीर त्यांची इथे असतात आणि त्यांचे आत्मे कुठे असतात काहीच गॅरंटी नाही. तुम्ही वेगळे आहात आणि तुमची शरीर जे ती वेगळी आहे. माझा हा स्ट्रॉंग, इतकं स्ट्रॉंग मत की एखाद दिवशी माझं फारच डोकं फिरलं होतं, सध्या अर्ध फिरलंय, जेव्हा पूर्ण फिरेल तेव्हा रेल्वे स्टेशनला जाताना मी तिथे गेल्यानंतर तिकीट विंडोवर तिकीट मागू शकीन की मुझे एक फलाने गाव का या बंबई का टिकट दीजिए, क्योंकि मुझे मेरे शरीर को बंबई ले जाना है किंवा औरंगाबाद ले जाना है. औरंगाबादला माझा भाऊ राहतो. मुझे इस शरीर को औरंगाबाद ले जाना है, इसलिए मुझे एक टिकट दीजिए. कारण मला जर औरंगाबादला जायचं असेल तर मला तिकिटाची गरज नाही आहे. तुम्हाला पटतंय? मला जर औरंगाबादला जायचं असेल या क्षणाला मला रेल्वे स्टेशनला जायची गरज नाही आहे, मला तिकीट काढण्याची गरज नाही आहे. याचा अर्थ मी विदाऊट तिकीट चाललोय असला गैरसमज करू नका. मला ज्या क्षणाला वाटलं त्या क्षणाला मी पोहोचलो औरंगाबादला. मला माझ्या भावाचं घर दिसायला लागलं, फाटक दिसायला लागलं, मी फाटक उघडून आत गेलो, माझा भाऊ दिसतोय, त्याच्या बाजूला वहिनी दिसते, मी अजून आत गेलो आतल्या खोलीत, माझे आई वडील जे आहे ते दिसायला लागले. महिला संप्रदाय जास्त आहे, एक शब्द काढतो, पहा तुम्ही पोचता की नाही, पहा तर खरी, एक शब्द काढतो फक्त, तुम्ही पोचता की नाही पहा, माहेर. पोचले, तिकिटाची गरज आहे, पैसे, सामान, वॉटर बॅग, खायचं काही, स्वेटर, मफलर, हँडग्लोव, काय? नथिंग ना, नथिंग. तो टिकट किसको चाहिए था? टिकट बॉडी के लिए चाहिए ना. और फिर अभी तो इंपॉर्टेंट ना, बॉडी इंपॉर्टेंट की सोल. प्रार्थना करायची तर काय इम्पॉर्टंट, शरीर तर सगळं काम करतंय ना. सध्या शरीर बसलंय नाही इथे, गॅरंटी थोडी. ते गोविंदाच्या पिक्चर मध्ये डायलॉग होता, बाबा का शरीर कहीं आहे म्हणते, आत्मा कहीं और. आपण बसलो इथं, एक अजून लावू काडी म्हणतो आपण तसं. घरून आल्या वहिन्यांनो, काकवांनो, मावशांनो, जे काय असेल मुलींनो, घरून आल्या दारं लावले नीट. गा ना, मला काय, मी तेवढंच करायला आलोय, प्रार्थना भसकावायला आलो तुमची. एक काडी टाकली, दार तसे तर लावले होते बा, पण तरी मागचं मी अण्णा सांगितलं होतं, तुला तर माहिती आहे आमचे हे कसे वेंदळे, सगळ्यांचे हे याच्या दुनियेत वेंदळेच असतात. मग आता बसले कुठे? इथे. बोडक्यात काय चालू आहे? फाटक लावलं की नाही, दार लावलं की नाही. मी अजून जेवायची आठवण काढत नाही, नाही तर निम्म्या वायांच्या डोक्यात बोललं की हो ना, की आता हे कधी संपतं यांचं, आणि रात्री गेल्यानंतर पुन्हा खिचडी टाकायचीच आहे मला. तो क्या चल रहा है, क्या चल रहा है? जहां है वहां नहीं है, जहां है वहां नहीं है. बॉडी लेके इधर बैठे है ना, आत्मा नाही आहे इथे. आणि मन हे ते बॉडी आणि आत्मा यांच्यामधला पेंडुलम, कभी इसके साथ कभी उसके साथ, कभी इसके साथ कभी उसके साथ, कभी इसके साथ कभी उसके साथ. काय फत्र्याची प्रार्थना करणार आहोत आपण, नाही का? When your body, your mind and your soul is not together, then you are saying that I am praying for something. How sad, how sarcastic. Joke, joke. और फिर अशा प्रार्थना आपण करू आणि त्या फळल्या नाहीत म्हणून ॲक्च्युली ज्याच्या नावाने केल्या त्याला दोषही लावू, त्याला काम पडलं शिवाई घालू. ठेवतात ना लोक, देव पाण्यात ठेवतात. असं झालं नाही तर आता हे आण गणपती ठेव पाण्यात. कमाल है. तेरा इंटेंसिटी क्या है, तेरा मेंटल पावर कितना लगा है उसके पीछे कि ये होना चाहिए करके, वो नहीं लगा रहा है. आपला गुरुच्या बाबतीत म्हणणं असं की बा एकदा केलं तुम्हाला गुरु मी, संपला विषय. याच्यानंतर रिस्पॉन्सिबल कोण? तुम्ही. कंसात मी नाही सुधारणार, हा, और नाही तर तुम्हाला गुरु करून फायदा काय? म्हणजे इथून पुढे योगक्षेमम महाम्यहम. LIC ची आठवण नाही काढत आहे. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, ती LIC, आणि जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. आणि त्याच्यानंतर जितके जन्म तू म्हणजे आपण पैदा झालो तितके सगळे जन्म आपलं कल्याण करण्याची जबाबदारी कोणाची? गुरुची. बेकार काम आहे, बेकार काम आहे. याही अँगलनी गुरु करणारे लोक आहे, याही अँगलनी दीक्षा करणारे लोक आहे, याही अँगलनी गुरुच्या प्रार्थना करणारे लोक आहे, या अपेक्षाही गुरूंच्या माथी मारणारे लोक आहे. माझ्या गुरूंचं वाक्य आहे, गुरु गाइड है, गुरु गाडा नहीं है. गुरु गाइड है, गुरु गाडा नाही आहे. गाडा म्हणजे ते सामान वाहून नेतात ते. आपलं म्हणजे काही झालं की टाक बडघ्यावर,
माझ्या पोराची परीक्षा टाक बोळख्यावर गुरुजा, माझं प्रमोशन ऑफिसचं टाक बोळख्यावर, माझा बॉस सध्या होपलेस आहे टाक गुरुच्या बोळख्यावर, माझं माझ्या बायकोशी पटत नाही माय गॉड तेही टाक गुरुच्या बोळख्यावर, बायको केली गुरुला विचारून केली का नाही तरी टाक बोळख्यावर, पोरं मोठे झाले आजकाल ऐकत नाहीत टाक बोळख्यावर, त्याला त्याचा बाप म्हणतो माझे पोरग माझा ऐकत नाही टाक बोळख्यावर. काय खतरनाक आहे गुरु होना. क्या क्या करना मेरे को तो समझता नहीं कि कोई गुरु का अगर ऐसे अकाउंट्स होगा ना, ऑफिस असेल ना गुरुचं एखाद्या व्हर्च्युअल ऑफिस आजकाल व्हर्च्युअल क्लासरूम तसं व्हर्च्युअल ऑफिस गुरुचं, और किती डिमांड, किती वेगवेगळ्या प्रकारच्या डिमांड, कसं अकाउंटिंग ठेवत असतील गुरु. हा म्हणतो हे कर, तो म्हणतो ते कर, हा म्हणतो मला हे मिळालं पाहिजे, तो म्हणतो माझं घर झालं पाहिजे, हा म्हणतो माझं लग्न जुळून राहिलं, तो म्हणतो मला पर्वत होऊन आलं, हा म्हणतो माझं प्रमोशन आहे, हा म्हणतो माझा धंदा चालू दे. त्यावेळेला दोन कॉम्पिटिटर असतात, दोघंही म्हणतात की माझा धंदा चालू दे. म्हणजे गुरुंनी करायचं काय, याचा धंदा चालवला तो डुबला, त्याचा धंदा चालवला हा डुबला. किती कॉम्प्लिकेटेड है ना, कॉम्प्लिकेटेड. और फिर रहा सवाल श्रद्धा अंधश्रद्धा के बीच में बहुत दूसर सीमा रेखा होती है. आपण काही न करता नुसतं असं बसून राहिल्याने किंवा नुसत्या अशा छान प्रार्थना केल्याने काही होईल याची शक्यता 0% आहे ऑनेस्टली स्पीकिंग. कारण मगाची जी लिंक होती मी 3 स्टेप पर्यंत आणली होती, मी 5व्या स्टेप पर्यंत नेतोय. पहिला सगळ्यात आतला पाठ आनंदमय कोश की तुम्हाला आनंदी व्हायचं आहे. नंबर 2 कशाने आपण आनंदी होऊ हे तुम्हाला कळायला पाहिजे. निम्म्या लोकांना हेच कळलेलं नसतं, ते आलटून पालटून काहीतरी करून बघत असतात आनंदी होण्याकरता आणि दोन्हीकडून लाथा घेऊन पुन्हा परत येत असतात. तिसरी गोष्ट हे जर कळलं तर ते करण्याची तितकी पेटून उठणारी इच्छा जी आहे ती आपल्या आत्म्याला व्हायला पाहिजे. चौथी गोष्ट ते करण्याकरता आपल्याला काय काय करावं लागेल याचा विचार तुमच्या मनात येणं म्हणजे मनोमय कोशामध्ये येणं जरुरी आहे. आणि तो विचार आल्यानंतर तुमचं शरीर हे त्याच्यावर प्रत्यक्ष कृती घडवून आणेल. ही नॅचरली 5वी स्टेप. कितनी बार कोई प्रेयर किया आज तक के अपन ने, तो कितनी बार ये 5 मुद्दों के ऊपर से प्रेयर अपना गया, ये इमेजिन करके देख लो. दैट आई वॉन्ट टू डिराइव द जॉय ऑफ दिस थिंग, वो मुझे कैसे मिलेगा इसका पूरा रियलायझेशन मेरे को है. त्याचा बोध पूर्ण मला झालेला आहे. बोध हा विज्ञानाचा शब्द आहे म्हणजे इंटेलिजन्सचा किंवा बुद्धीचा शब्द आहे. आणि बोध हा फक्त तर्कदृष्ट्या नाही आहे, तो अनुभवाच्या दृष्टीने पण होतो. माहिती वेगळी असते. माहिती हा व्यावहारिक जगातला शब्द आहे, बोध हा आध्यात्मिक जगातला शब्द आहे. माहितीचे स्रोत बाहेरचे असतात. उदाहरणार्थ गुगल उघडा, वाटेल तेवढी माहिती कंसात, नको ती माहिती, चुकीची माहिती, खरी माहिती, खोटी माहिती, अफवाजनक माहिती, फॅनॅटिसिझम वाली म्हणजे धर्मांध दृष्टिकोनाने दिलेली माहिती, कुठल्या तरी अंध दृष्टिकोनाने दिलेली माहिती, वाटेल तेवढे व्हॉल्यूम्स तुमच्या गुगलवर किंवा युट्यूबवर अवेलेबल आहेत. ती माहिती आहे, तो बोध नाही. माहितीचे सोर्सेस एक्सटर्नल असतात, बोध हा आतून होतो. आणि मॅक्झिमम वेळेला आपण माहित्या गोळा करतच हिंडतोय, आपल्याला आतून बोध वगैरे काही होत नाही. वाटेल तेवढ्या गोष्टी ज्या आपण नेटवर ऐकल्या किंवा नेटवर वाचल्या, तुमचे व्हॉट्सॲप, लिंक्डइन, इंस्टाग्राम, अजून जे जे तुम्हाला ट्विटर हँडल पॅडल जे जे म्हणायचं असेल ते सगळं म्हणून घ्या. याच्यातून जितकी माहिती रोज तुमच्यावर बंबाळ होते ही सगळी माहिती तुम्हाला आहे. ही माहिती आहे, हा बोध नाही. माहिती आणि बोध 2 प्रश्न विचारतोय. माहिती म्हणजे काय, बोध म्हणजे काय, क्लिअर होऊन जाऊ. किती लोकांना माहित आहे की आपलं डाएट म्हणजे आपला रोजचा आहार कसा असायला पाहिजे. कार्बोहायड्रेट पाहिजे, प्रोटीन पाहिजे, व्हिटॅमिन पाहिजे, मिनरल पाहिजे, फळं खायला पाहिजे, अमकं करायला पाहिजे, डमकं करायला पाहिजे. माहीत आहे? आहे. किती लोकांचा आहार तसा आहे, हा बोध आहे. सॉफ्ट ड्रिंक्स बोगस असतात. एअरेटेड सॉफ्ट ड्रिंक्स ही प्रकृतीला हानिकारक आहेत, हे किती लोकांना माहित आहेत? ही माहिती आहे. तरीही किती लोक पितात याचा अर्थ बोध नाही आहे. रोज 40 मिनिटं असा आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस व्यायाम करावा, कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेस, किती लोकांना माहिती आहे? ही माहिती आहे. किती लोक करतात? हा बोध आहे. तो इन्फॉर्मेशन दुनिया में चाहे जितना है, इन्फॉर्मेशन से किसी का पेट नहीं भरने वाला, इन्फॉर्मेशन से किसी का जिंदगी नहीं सुधरने वाला. आणि प्रार्थना जर करायची तर ती माहिती चुल्यात घाला,
त्या माहितीचा उपयोग फार तर फार स्वतःला काहीतरी बोध होण्याकडे किंवा होण्या इतपतच आहे. मग ती माहिती जी मिळते आहे त्याच्यातून बोध होणं ही पहिली पायरी. तो बोध झाल्यानंतर ती जाज्वल्य इच्छा आपल्या आत्म्याला ते वाटणं ही नॅचरली दुसरी किंवा तिसरी पायरी. मग आपल्या मनामध्ये त्या सदृश्य कोणते तरी विचार येणं ही नॅचरली चौथी पायरी. आणि त्या विचारांच्या अनुकूल आपण कृती कोणती तरी ताबडतोब सुरू करणे ही नॅचरली पाचवी पायरी. एवढं झालं तर मग ती प्रार्थना. आणि अशी केलेली कोणतीही प्रार्थना कधीही फेल्युअर होणार नाही. दॅट आय एम 100% शुअर. बऱ्याच वेळेला असे असतं की हे जे जे काही बोललं जात आहे याच्याही मध्ये आपण जे जे जिथे समोर लोक बसलेले आहोत, मी तुमच्या सगळ्यांच्या, मी मगाशी सांगितलं किंवा वयाच्या ज्येष्ठतेचा किंवा कोणत्याही प्रकारच्या ज्येष्ठतेचा मी सन्मान ठेवूनच बोलतो आहे. पण मी समोरून जर बोलतो आहे तर मला माझ्यापेक्षा कोणत्याही अँगलनी थोडेसे लहान असणाऱ्या व्यक्तींसाठीच बोलायचं आहे. मी आतापर्यंत जे बोललो किंवा मगाशी जे म्हटलं की बाबा का शरीर कहीं है ना आत्मा कहीं और, आपण जिथे बसलो तिथे 100% आपण आहोत का? पुढच्या 15 मिनिटात मी हे सगळं बोलल्यानंतर आत्ता पुन्हा एक एक्झाम्पल जे ते ऑटोमॅटिकली सेट झालं. आशुतोष इथे आला, त्याला असं वाटलं किंवा हे इतक्या पोटतिडकीने बोलू राहिले, कंसात यांचं काही खरं नाही, यांना कधी खोकला येईल काही गॅरंटी नाही, त्याची माझ्याविषयीची गुडविल होती, तो ऑर्गनायझरच्या टीममध्ये आहे कंसात, म्हणून त्यांनी व्याख्यान नाही ऐकलं तरी चालतं. येस ना कैसे कैसे म्हणून त्यांनी बिचाऱ्यांनी माझ्याकरता इथे, एक्स्ट्रीमली सॉरी सर, त्यांनी इथे पाणी आणून ठेवलं. आणि तो इथे नक्की काय आणून ठेवतोय याच्या किती भांड्या पंचायतीचे प्रश्न तुमच्या डोक्यात चालू होते तेव्हा, की हा काय करतोय. अच्छा, लगेच बाजूच्यांचे ध्वनी, हा कशाला येऊन आला, अरे येऊ दे ना त्याला, तुझं काही बिघडलं का. तो आला तर खुर्ची काय तेव्हा खुर्चीवर पाणीच आहे, ते दाखवू का ओतून. दासबोध मंडळाचाच कार्यक्रम आहे आणि त्यांनी त्या काही आपल्याला घेणं देणं असतं का, पण आपण पोकिंग द नॉज एव्हरीवेअर. मग इथेच का ठेवला. मला असं वाटतं की त्यांनी ते आधीच ठेवायला पाहिजे होतं, नाही का ग. म्हणजे कसं, नाही म्हटलं तरी डिस्टर्बन्स तुझ्यामुळे होऊन आला आणि तुझा डिस्टर्बन्स तुला होऊन आला. मला सुद्धा डिस्टर्बन्स होत नाहीये. मी ज्या क्षणाला माईकवर आलो त्या क्षणाला पुढचा 1.5 तास मी फक्त बोलत राहणार आहे. बाजूला भाजीवाले बोंबलले, इकडे कोणत्या पट्ट्यांनी घोषणा दिल्या, कोणी सीएचे विरोधक किंवा समर्थक मोर्चा जरी इथून गेला तरी या क्षणाला मला फरक नाही पडणार आहे. आणि मला असं वाटतं, आय विश किंवा मी ही प्रार्थना करतो माझ्या गुरूंकडे की पुढच्या 1 तासाकरता मला ही जी है ही स्टेज मिळावी. मुझे लग रहा है कि वाकई में मैं अगर अच्छा बोलूंगा तो मुझे मजा आएगा. आपको आएगा कि नहीं पता नहीं. मैं पहले बोल चुका हूं कि आई एम नॉट एट ऑल एन ओरेटर. डेफिनेटली येस. मला बोलताना मजा येते म्हणून मी बोलतोय. मग हे मला बोललं पाहिजे या विषयावर हा माझा बोध होता. मला ते बोलायचं एवढी जाज्वल्य इच्छा आहे म्हणून मी नॅचरली इथे आहे. काय जे 250 किलोमीटरचं अंतर ट्रॅव्हल्स करून इथे आहे. माझ्या मनातला एक विचार जो आहे हा येतोय की या विषयावर मी काय काय माझ्या अवकातीप्रमाणे मी काय काय बोलू शकणार आहे, हा विचार येतोय आणि तो मी प्रत्यक्ष कृतीत उतरवतोय. ऍट प्रेझेंट आय थिंक मी स्वतः या क्षणाला प्रार्थना करतोय that I should get my joy of speaking about a particular thing. मैं भी इसके साथ साथ एक प्रेयर और जोड़ देता हूं कि मी हे जे बोलून मला आनंद मिळवायचा आहे, हे मी बोलून मला फक्त मला आनंद नाही मिळवायचा आहे, माझा हा आनंद काही प्रमाणात तरी तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण आनंद हा असाच असतो, त्याची सुरुवात आपल्यापासून होते आणि नंतर तो समोरच्यांपर्यंत जातो. आनंदाच्या बाबतीत सगळ्यात चांगलं एक्झाम्पल द्यायचं तर 6 किंवा 8 महिन्याच्या छोट्या बाळाचं दिन, म्हणजे ही सुद्धा मोठी आहे अजून, ती मायेच्या कडेवर जी बसली आहे ती सुद्धा मोठी आहे. 8 महिन्याचं पोट्ट जे 8 महिन्याचं पोट्ट जे ते छोटं पोट्ट आहे, ते असं ह्या करत असं पलंगावर झोपलं आहे. सगळ्यांच्या घरी पोरं होते सगळे. यू आर ऑल वेल अक्वेंटेड विथ दिस एक्झाम्पल. त्याचं झबलं जे आहे ते असे वरती करतो आपण, आहे ना, त्याचं डेबरं जे आहे ते उघडं पडते, त्या डेबराचं फुर्र आठवत असेल ना. आपापल्या पोरांचं आठवत असेल, कोणाला आपापल्या नातवांचं आठवत असेल, अकॉर्डिंग टू द एज. पुर्र गेला, इतकं पागलसारखं खिदळते मोठं ते, खलखल 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 खल इतकं असं ते. पहिले ते खलखल खलखल करतो, मग आपण खलखल खलखल करतो, मग आपल्याला पुन्हा पुन्हा तो चंद्र केलं धावल्यावरती काढलं टेबर की फुर्र
किती पोटा खल 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 कि आपण खल 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 याद करो ना वो लम्हे, उतने 5 मिनट तो याद कर लो, उतने 2 मिनट तो याद कर लो। मैं जानता हूं आजकल जमाना बहुत बिजी लोगों का है और बाप तो बहुत ही ज्यादा बिजी होते हैं। आया नोकऱ्या करत असतील तर बापापेक्षा जास्त बिझी असतात। आय डू एग्री, हर कोई बिझी आहे, हर कोई बिझी आहे, पण इतक्या बिझी शेड्यूल मध्ये तो 2 मिनिटाचा पिरियड जो त्या 8 महिन्याच्या बाळाबरोबर आपण घालवला तो होता आनंदमय कोश. फॉर दोज 2 मिनिट्स यू हॅड फॉरगॉटन एव्हरीथिंग. बॉस, ऑफिस, कटकटी आहे ना, सगळं 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 आउट ऑफ ट्रॅक, आउट ऑफ माइंड, आउट ऑफ बॉक्स, काहीच नाही डोक्यात. फक्त तेवढंच एक दोन खल 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 खल. मैं तो बोल सकता हूं दावे के साथ कि 24 में से 23.5 घंटे ये छोटे बच्चे जो है वो तो अपने आनंदमय कोश में रहते हैं. 24 में से 23.5 घंटे आणि अर्धा घंटा फक्त त्यांच्या आयुष्यात जर डिस्टर्बन्स क्रिएट झाला, डिस्टर्बन्स क्रिएट झाला तो ते लगेच प्रार्थना करतात. प्रार्थनेला त्यांच्याजवळ शब्द सुद्धा नसतात कारण त्यांना बोलताच येत नसतं ना. दे डोंट अंडरस्टँड एनी लँग्वेज, दे कांट स्पीक इवन. ते आई सुद्धा म्हणण्याच्या परिस्थितीत नसतात कदाचित, तरीही ते प्रार्थना करू शकतात कारण प्रार्थनेला शब्द लागत नाही रे. प्रार्थनेला भाव लागतो. प्रार्थना सांगितलं ना मगाशी, प्रार्थना ही आत्म्याची आहे. प्रार्थना ही फक्त शरीराची नाही आहे. शरीराची, मनाची, मग आत्म्याची, मग बोधाची, मग त्या आनंदाकरता असणाऱ्या तडफडाटाची जर प्रार्थना आहे तो 8 महीने का बच्चा भी अच्छी प्रार्थना कर सकता है आणि तोच खरी प्रार्थना करतो. म्हणूनच त्याची प्रार्थना ताबडतोब ऐकली जाते. म्हणूनच त्याला पुन्हा त्याच्या आनंदमय कोशामध्ये ताबडतोब परत जाता येतं. कोणती प्रार्थना? टेंबळणे. टेंबळणे. मी उठलो, मी 8 महिन्याचा पोरगा आहे, इमॅजिन करा. मी उठलो, 8 महिन्याचा आहे मी उठलो की मला फ्रेश वाटलं. मी इकडे तिकडे पाहिलं की कसं काय चाललं आहे राज्य आपलं. त्या खोलीत मी पाहिलं इकडे तिकडे, ते वरचा पंखा विहिरून आला, ते माझ्या डोक्यावर काही चिमण्या टांगलेल्या आहे. मी 5 मिनिटं 10 मिनिटं त्यांना लाथा घातल्या. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की एकही हरामी मला आसपास दिसत नाही. हरामी शब्द माझा घरातले सगळे मेले कुठे. आणि मुख्य म्हणजे माझी माय, जी मला काय मायवड अतिप्रिय, सर्वात प्रिय, एकमेव प्रिय. 6 महिन्याच्या बाळाकरता मायच प्रिय ना. हा, ती कुठे गेली? ज्या क्षणाला मला आठवण झाली आईची, त्या क्षणाला मेरे जिंदगी में आया डिस्टर्बन्स. और जब डिस्टर्बन्स आया है ना, तो तितकी आतून, तितक्या जिवाळ्यानी, तितक्या तळमळीनी प्रार्थना करत साला घराच्या टोकावर असू द्या आईला, नाही तर 4थ्या मजल्याच्या गच्चीवर असू द्या. येस ना, हाही मुद्दा आला की ती प्रार्थना फक्त आईपर्यंतच पोहोचते. येस ना. आणि मग हाही मुद्दा आला की गुरु करता माऊली हा शब्द आहे. येस ना. तो जाय ना, वहां तक जाय ना. आपलं काय रे, आपलं सगळं सालं खोट आहे. अपना दिखावा साला जास्त है. मुझे मंदिर में भी जाना है ना, तो भी भगवान को मिलना है या भगवान के सामने हाथ जोड़ना है. इससे बेहतर मेरे मन में, दिमाग में ये चलता रहेगा कि लोक पाहू राहिले की नाही, है की नाही. काही काही तो इतके हरामी आहे, हरामी शब्द माझा, काही काही ते इतके हरामी आहे की रस्त्यावरून असे जातात, कुठे मंदिर असतं ना, माझ्या घराच्या समोर एक बजरंगबलीचं मंदिर आहे. चौक आहे असा छोटासा, कॉर्नरला माझा फ्लॅट आहे आणि फर्स्ट फ्लोअरला आहे. तो त्या रस्त्यावर, यु नो आय एम बिझी ना, ओके एव्हरीवन इज बिझी. उद्यापासून मंडे आहे, त्याच्यामुळे उद्यापासून बिझी. या आठवड्यात तरी बरेच कमी बिझी आहे लोक. 19 शिवजयंती आहे, 21 महाशिवरात्र आहे, नाही तर टेरिफिक बिझी. मंदिरासमोरून जातो ना, इतके बोगस लोक. असं चाललं ना, असं समजा मंदिरात असं काय काय देवाने तुला इंडियन पाठवला होता की पप्पू इथून जाताना रोज एकदा झुकला पाहिजे, नाही झपके मारीन. काहीच नाही. कोणा कशा करता वाट पहा असे वहाच बाजार. बरं तेवढ्याच समोरून जर कोणी आलं तर हा बरोबर टाइम असा ऍडजस्ट करतो की याला पास होऊ देतो. बरं पहा, इथे मंदिर आहे, हा समोरून कोणीतरी येऊन आला, अरे हा बा सटकणारे बा गेला. हा गेल्यानंतर
म्हणजे मी नमस्कार करतोय हे दिसलंही नाही पाहिजे कोणाला. खरं वाक्य सांगू, मी झुकतोय हे दिसलं नाही पाहिजे कोणाला. सही आहे, मी झुकतो. माय गॉड, माय गॉड, डायरेक्टर फडके अकॅडमी, डायरेक्टर आयकॅन फाउंडेशन, फलाने ठिकाणे, इंटू इन्व्हर्टेड कामं आहे ना, जे काय मीच माया मागे लावून घेतले शेपट एक आहे की नाही. मी झुकतो देवाच्या कोणाच्या समोर, मी झुकतो, पॉसिबलच नाही. पण काय मंदिरात गेले तर अजूनच वाईट. कारण मंदिरात गेल्यानंतर तर लोक जर नसले, कोणीच नाही मंदिरात, एखाद दिवशी तुम्ही गेले कोणीच नाही, तर मला असं वाटतं तुमची प्रार्थना होईल. कोई नहीं ना, तुमको उतना प्राइवेसी मिला भगवान से बात करने के लिए शायद, या नहीं खुद से बात करने के लिए. भगवान अलग थोडी ना है, खुद से बात करने के की काय लोचा झाला माझ्या लाईफ मध्ये नक्की, कशामुळे झाला, व्हॉट फॉर, मेरे जिंदगी में डिस्टर्बन्स क्यों आया है, महा डिस्टर्बन्स दूर करायचा आणि मला पुन्हा आनंद मिळवायचा तर कसा मिळवता येईल. बोध हो यार, हे करायला पाहिजे, ही जाज्वल्य इच्छा, आत्मा. मग ते कसं करायचं याचा विचार, मन आणि त्याची प्रत्यक्ष कृती त्या क्षणापासून सुरू. मंदिरात जाण्याचा फायदा हा आहे, आणि मंदिरात जाण्याचा हा फायदा तेव्हाच आहे जेव्हा अशा पद्धतीने मंदिरात झालं. अदरवाईज दॅट इज जस्ट अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी, है ना. गेले टणंग, उजवीकडून मारतात प्रदक्षिणा की डावीकडून मारतात, कर कुठूनही मारणं कायच फरक पडतात. तू नाही मारल्या तरी फरक नाही पडत ना. कुठे कोणी लिहून ठेवलं की 27 मारल्या की असं होते आणि 32 मारल्या की तसं होते. सोमवारी 38 मारत जा आणि गुरुवारी 47 मारत. अरे काय चाललंय. अरे रिच्युअलिस्टिक पैटर्न के ऊपर ज्यादा दम चल रहा है. प्रार्थना राहिली बाजूला, आणि या प्रार्थनेकरता शब्दही महत्वाचे आहेत, तुमचा ध्वनी जो आहे तोही महत्वाचा आहे, आणि त्याच्यातला तुमचं एक्सप्रेशन जे आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. इतनी शक्ती हमें देना जाता, ही पण प्रार्थना आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, प्रकाश बाबा आमटेमध्ये जी होती आठवत असेल ना, ती पण प्रार्थना आहे. प्रार्थना देवा तुलाही, तू असा जवळी राहा, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा, ही पण प्रार्थना आहे. अजून पुढे जातो, सगळ्या आरत्या प्रार्थना आहेत, सगळी कवच प्रार्थना, सगळ्या स्तुत्या प्रार्थना, सगळे श्लोक प्रार्थना, सगळे मंत्र प्रार्थना आहे. अजून समोर जातो, आपल्या मनात येणारा प्रत्येक चांगला विचार ही पण प्रार्थना आहे. आपल्या मनात येणारा प्रत्येक चांगला विचार ही पण प्रार्थना आहे. म्हणजे कधी कधी आपणही प्रार्थना करतो. मग आपली प्रार्थना आणि रूढ अर्थाने ज्या प्रचलित आहेत की या प्रार्थना आहेत, यांच्यामध्ये फरक काय? यांच्यामध्ये फरक आहे स्टँडर्डाइज्ड फॉर्म्युल्याचा. स्टँडर्डाइज्ड फॉर्म्युला म्हणजे, वेगळं उदाहरण सांगतो, रानवांगी नावाचं एक झाड आहे ना, रानवांगी नावाचं झाड आहे, तुम्हाला माहित असेल कदाचित. रान भेंडी म्हणतो आपण, रान केळी म्हणतो, तशी रानवांगी आहे ना. रानवांगी, त्या वांग्यामधलं जे काय मटेरियल आहे ते काढून त्याच्यापासून सॅल्ब्युटामॉल नावाचं एक औषध जे आहे ते मेडिसिन मधलं किंवा फार्माकोलॉजी मधलं तयार होतं. दॅट इज युज्ड ॲज अ ड्रग ऑन अस्थमा, सॅल्ब्युटामॉल. रानवांग्यापासून सॅल्ब्युटामॉलची प्रिपरेशन करून ते फार्माकोलॉजी मधून त्यांनी ते बनवलं. सॅल्ब्युटामॉल हे स्टँडर्डाइज्ड ड्रग आहे ना. तुम्हाला अस्थमा झाला तर तुम्ही रानवांगी खाल्ल्यानेही फायदा होईल, पण सॅल्ब्युटामॉल घेतल्याने जास्त फायदा होईल. पटतंय? तसं तुमचा चांगला विचार ही पण प्रार्थनाच असते, पण त्या चांगल्या विचारांना योग्य त्या शब्दांमध्ये, योग्य त्या आघातांनी, योग्य त्या ध्वनींमध्ये जेव्हा रूपांतरित केलं जातं तेव्हा ती प्रेयर किंवा प्रार्थना जी आहे ही स्टँडर्डाइज्ड फॉर्मॅटमध्ये येते. त्याला तुम्हाला श्लोक म्हणायचं तर श्लोक म्हणा, मंत्र म्हणायचं तर मंत्र म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. माझ्या दृष्टीने ती स्टँडर्डाइज्ड प्रेयर आहे, स्टँडर्डाइज्ड प्रेयर. रानवांगी खाल्ली तरी अस्तव्यावर फायदा होणार आहे, सॅल्ब्युटामॉल खाल्लं तर डेफिनेटली जास्त होणार आहे, कारण ते स्टँडर्डाइज्ड फॉर्म्युला आहे. मग नुसता चांगला विचार मनात आला तरी फायदा होईलच, पण तो जर त्या विशिष्ट याने बांधला गेला, जो गुरु बांधू शकतो, जो गुरूंच्या माध्यमातून स्टँडर्डाइज्ड फॉर्मॅट जो आहे तो आपल्याकडे येऊ शकतो. याला मनाचे श्लोक अपवाद नाहीत, याला अख्खा दासबोध अपवाद नाहीत, पर्टिक्युलरली दासबोधामधली मूर्खांची लक्षणं अपवाद नाहीत. पर्टिक्युलरली दासबोधामधली मूर्खांची लक्षणं हा निगेटिव्ह प्रकार आहे. तो वाचून आपल्याला हायसा वाटायला पाहिजे, वाटत नाही. मूर्खांची लक्षणं वाचून आपल्याला हायसा वाटायला पाहिजे की बरं झालं याच्यातलं एकही मायामध्ये नाही.
आपल्याला वाटत नाही हायसं, आणि पहिले ते हायसं वाटल्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये उत्तम पुरुषाची लक्षणं आहेत. पहले निगेटिविटीज हटाओ, फिर पॉजिटिविटीज भरो. बिहेवियरल साइंस चल रहा है, स्पिरिचुअलिटी नहीं चल रहा है. और फिर दूसरी बात, कौन बोला कि स्पिरिचुअलिटी और बिहेवियरल साइंस कोई अलग है? बोल रहा है कोई तो भ्रम है, ये भ्रम, खाली भ्रम, वहम. मेरा मानना ये, अपने इंडियन कल्चर में पहला स्पिरिचुअल लीडर हु ट्राइड टू अटेम्प्ट टू टीच पीपल थ्रू changing their behavioral patterns is this man, is this entity, is this existence. पहिला behavioral scientist. प्रार्थनेने काय होणार आहे? परिस्थिती बदलेल का? वातावरण बदलेल का? हवामान बदलेल का? लांबलेली थंडी काय कमी होईल का? वगैरे वगैरे माहित नाही, पण प्रार्थनेने आपली मानसिक अवस्था बदलेल. ती बदलल्यामुळे आपली परिस्थिती बदलण्याची ताकद जी आहे ती डेफिनेटली आपल्यामध्ये येईल. याच्याकरता प्रार्थना. आणि मग ही त्या स्टँडर्डाइज फॉर्म मध्ये जी गुरूंनी सांगितली तशा याने कुठून मिळवायच्या प्रार्थना, कुठून मिळवायचे, हे काय तुम्हाला जे म्हणायचे शब्द तुम्ही वापरा, ते शब्द मी वापरत नाही, कारण त्याच्यात पुन्हा श्रद्धा अंधश्रद्धेचे विषय येतात. मंत्र असतात का हो? चुल्यात घालणं मंत्र मला काय घेणं नाही. प्रार्थना असते 100%. शाळेमध्येही प्रार्थना असते, सगळीकडेच असते, आध्यात्मिकतेच्या जगातही असते. कुठून मिळवायच्या प्रार्थना? सिंपल सांगतो, सही जगह से सही चीज मिलेगा तो ही उसका उपयोग होगा. ये तो बिल्कुल पक्की बात. अरे भलत्या ठिकाणून भलतंच औषध, डुप्लिकेट औषधाची आजकाल तुम्हाला माहिती आहे. अरे चायना मेड किती महाग आहे माहिती आहे की नाही? आहे की नाही? मग तो अप्रोप्रिएट ठिकाणाहून आला तरच त्याचा फायदा होईल की नाही? जसं हे एक सांगितलं की नाही मगाशी, की हा ग्लोव्ज काढला तर हा जो आहे ही बॉडी नाही, हा ग्लोव्जच आहे. या ग्लोव्जच्या आतमध्ये खरा हात आहे आणि या डोळ्याच्या मागे खरा डोळा. तसं दुसरा प्रश्न विचारतोय मी, जर आता बंदुकीची गोळी, हा इथे कॅमेरावाला बसलाय, कॉपरेट फॉर 2 मिनिट्स, हे जे कॅमेरावाले बसले सद्गृहस्थ, मी जर माझ्याजवळ बंदुकीची गोळी आहे ही, असं इमॅजिन करा, मी जर ही गोळी जी आहे, मी जर ही याच्या हृदयावर नेम धरून मारली, मरेल की नाही मरेल? डिपेंड्स. वाक्य आहे का? बंदुकीची गोळी हृदयावर लागल्याने माणूस मरत नाही. ही बंदुकीची गोळी आहे असं इमॅजिन करू. ही मी नेम धरून जर त्याच्या हृदयावर मारली तर मरेल. बंदुकीची गोळी मारल्याने माणूस मरत नाही, बंदुकीतून गोळी मारल्याने माणूस मरतो. पट्टा? अरे मी तर अशा मुठीने फेकतो बंदुकीच्या गोळ्या. अशा बंदुकीच्या गोळ्या फेकून काही मरेल का कोणी? नहीं ना. वो बंदूक में से जब निकलेगी तो वो गोली का क्वालिटी हासिल होगा. पट्टा है ना. मग हे जे स्टँडर्डाइज ड्रग फॉर्मॅट जे काय चाललं की नाही, सॅल्ब्युटामॉल मी मग नाव सांगितलं, व्हेन डॉक्टर विल प्रिस्क्राइब इट इन अ राइट डोज, यस और नो, तब जाके उसका अमल होगा. सही आहे की नाही? डॉक्टरांच्या केबिन बाहेर लिहिलं असतं, आपली औषधं दुसऱ्याला देऊ नका. आणि डॉक्टरच्या फीचे पैसे वाचवायचे म्हणून दुसऱ्याची औषधं कंसात फुकटमध्ये खाऊ नका. तरी आपण सुधरतच नाही. आपल्या घरी कोणाला तरी व्हायरल इन्फेक्शन झालं मागच्या आठवड्यात, त्यांनी गोळ्या आणल्या 5 दिवसाच्या, घेतल्या 3 दिवस, बरोबर आहे की नाही? कारण 3 दिवसानंतर टेम्परेचर आहे, आता काय म्हणजे डॉक्टर येणार होता तो, त्यांनी 5 दिवस दिल्या, त्या उरलेल्या 2 दिवसाच्या आहे त्याच्यात दुसऱ्याचंही आजारपण काढतो आपण. की अच्छा तुलाही तसंच होतंय का? अच्छा असं होतंय ना तुला? हा घशात असं होतं ना, हा सर्दी होते ना, टेम्परेचर आलं, हे घे माझ्या. हा डॉक्टर नाही आहे, हा कंपाऊंडरही नाही आहे. है ना? त्या डॉक्टरनी दुसऱ्या दिलेल्या गोळ्या आपण खाऊ राहिलो. इज दॅट ओके? पुन्हा तेच, वी नो दिस इज नॉट गुड. पण आपल्याला रिअलायझेशन असेल याची गॅरंटी आहे का? नाही आहे. आपल्याला माहिती सगळी आहे, बोध असेल की नाही याची गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे आपण दुसऱ्याच्या गोळ्या खातो, असं सगळंच करतो. तुमच्या बॉडी वेटवर सुद्धा, तुमच्या एजवर सुद्धा, तुमच्या जेंडरवर, मेल फिमेल त्याच्यावर सुद्धा औषधाचा डोस डिपेंड करेल की नाही रे बाबा? 12 वर्षाच्या पोराला ताप आला, त्याला किती पॅरासिटामॉल द्यायचं, आणि माझ्यासारख्या 110 किलो वजनाच्या माणसाला ताप आला, त्याला किती पॅरासिटामॉल घमेलभर खाऊ घालायचं? हे डोस बदलेल की नाही रे बाबा?
मग आपल्याला मेडिसिनचा डोस जसा बदलेल तसा स्पिरिच्युअलिटीचा डोस आपला वेगळा असेल की नाही रे बाबा. आपल्याला कोणत्या प्रार्थना करायला लावायचे, कोणते श्लोक द्यायचे, कोणते मंत्र द्यायचे, काय साधना सांगायची, काय करायला लावायचं, हे कोणाला कळेल? हे एक्सपर्टला कळेल की नाही? आपण एक्सपर्टचं ऐकू याची गॅरंटी नाही. कारण आपल्याला, तुम्ही मगाशी म्हटलं तसं, माहिती आपल्याला इतकी झालेली आहे की आपण ठीक आहे, उसने बताया मैं देखता अभी क्या करने का. आता काय करायचं याला, एवढं काय करायचं. आणि मग याच्याही पेक्षा पलीकडे अजून आपल्यापैकी महापुरुष थोर लोक शिल्लक आहेत. गुरु एक वाक्य आहे सोपं, गुरु कहे सो कर, गुरु करे सो ना कर. गुरु कसा राहतो, त्यांनी भगवी कपनी घातली का, आपण भगवी कपनी घाला. त्यांनी काय हातात रुद्राक्षाची माळ घातली का, आपण रुद्राक्षाची माळ घाला. त्यांनी गळ्यात काही वाघाचं न अटकवलं, नाही तो काय ते शिवलिंग घातलं, आपण इथे घाला. तो पायात काय खडावा घालून राहिला, आपण इथे खडावा नाही तर पादुका घालायच्या. काही फायदा नाही आहे, काही फायदा नहीं है. बिकॉज ही इज एट डिफरेंट स्टेज, वी आर एट डिफरेंट स्टेज. वो तेरे लिए क्या उचित है वो तेरे को बोलेगा, उसके ऊपर अमल करना ये अपना काम है. गुरु कहे सो कर, गुरु करे सो ना कर. पण हेही पटायला पाहिजे ना. आणि हे पटण्यासाठी मुळात आपले इगो झिजलेले पाहिजे ना. आणि ते नाही पटले तर आपण काय, आपण जे करतो मेडिकलच्या बाबतीत जे करतो ते अध्यात्मच करणार. कसं, गुरुकडे गेले, गुरुने सांगितलं काय असं करत जावं उद्या, हा ठीक आहे. तसं सांगितलं बघा 4 माळा करा. त्याच्यासारखा त्याला दुसरा भेटला की का गेले गुरुकडे, हा काय म्हणाल गुरु, मला म्हणे की 4 माळा करा. दुसरा म्हणे मला म्हणे की 4 माळा करा. मला काही आपसात दोघांचं की बा 4 माळा तर होत नाही गड्या. म्हणजे काय, तुला तर माहिती आहे आपलं ऑफिस 5:30 सुरू होत आहे. आणि कंसात 7:30 शिवाय आपल्याला जाग येत नाही दोघांनाही. कारण कंसात रात्री 11:30 शिवाय आपण वापसच येत नाही कुठे. मग 7:30 शिवाय जाग येत नाही, 5:45 ऑफिस असतं. 4 माळांना काय 18 मिनिटं लागतात, तर काढू दे. दोघांचं एकमत, गुरु बोगस आहे, 4 माळा होऊच शकत नाही. प्रपंचात कसे असते असे असते तसे, बापा बापा बाबा बाबा बाबा, अरे कैसा कैसा कैसा. मग आपल्या कन्व्हिनियन्स नुसारच आपण गुरु पाहणार. हे डॉक्टर सारखंच झालं. पुन्हा डायबिटीज झाला कोणाला, डायबिटीज झाला सिंपल, खूप पथ्यपात लोक एकदम असं पागल मेडिक्युलस सारखं, चहा नको, कॉफी नको, गोड नको, मिठाई नको, आंब नको, केळं नको, रताळा नको, आंबा नको, पपई नको. किती दिवस हास, व्हेरी गुड, लाईव्ह रिस्पॉन्स. गेले रिसेप्शन मध्ये आहे ना, भर लोक जमलेले, भर लोकांच्या डिशेस आहे. आपण पहिले शिष्टमना करून पाहतो, म्हणजे निग्रह दाखवून पाहतो. मला डायबिटीस आहे, मला नको, मी बंद केला आहे. आमचं लोक पण इतके बोगस आहे, घ्या हो, अरे हा घ्या घ्या, खा 2, काही नाही, नाही, अरे मला डायबिटीस आहे, तूही गदा आहे, तुम्हालाही करू आला गदा. आणि इतकं करून द्या. सगळ्यात होपलेस माणूस कोणता सांगतो, सगळ्यात होपलेस माणूस तो जो तुमच्या ताटात 2 लाडू किंवा 2 जिलब्या किंवा 2 काजू कतली किंवा 2 जे काय असेल ते आणून टाकतो आणि बरं जाऊ दे ना, अर्धी गोळी शिल्लकची घ्या. त्याच्यापेक्षा पलीकडे जा. आणि शेवटचा होपलेस, कोणी सांगितलं तुम्हाला हे बंद केल्याने डायबिटीस कमी होते? म्हणजे याच्यानंतर जर त्याची शुगर वाढली आणि त्याला जर चक्रा आल्या तर तो बिंडोक जर असला तो तिकडे कल से बंद, कल से बंद. काय बंद? गोड खाणं नाही, त्या डॉक्टरकडे जाणं बंद. जो डॉक्टर के लिए ना आजकल लोगों का, वही सदगुरु के लिए भी है. जाके देखने का किधर, मेरे को जो लगता वो अगर बोलेगा ना तो वो गुरु. मेरे को जो चाहिए ना 1 नंबर से 2 नंबर से 3 नंबर से कैसे भी वो दिलवाएगा तो गुरु. आणि नाही देत तर गेला चुल्यात, आपण दुसरा गुरु पाहू. आता हे अशा जगामध्ये चाललंय. वी ऑल आर लिटिल फॉर्च्युनेट that we are understanding all these things perhaps. और अगर ये हमको समझ रहा है कि ये फॉल्ट्स हो रहे हैं और ये हम आज इतना सुन रहे हैं. मी काही कोणाला शहाणपणा शिकवायला आलेलो नाही बाबा, माझी अवकातच नाही कोणाला शहाणपणा शिकवायची. मैं बात करूंगा, मैं खुद सुन लूंगा, मेरे को खुद को बेनिफिट होगा, मला स्वतःला काहीतरी बोध होईल, माझं स्वतःचं आयुष्य सुधरेल, दॅट्स ऑल. कोणी कोणाला सुधरवू शकलं जगात या? कोणीच नाही. आणि माझ्यासारखा माणूस तर इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. हा, सुधारण्याचे काम गुरूंचे 2च व्यक्ती, 2च.
दोनों। आई एम नादर ऑफ देम। तो किसी को सुधारने ये काम ही नहीं है। मगर अगर इस बात के ऊपर हम बैठे हैं, इस बात के ऊपर हम सुन रहे हैं या डिस्कस कर रहे हैं, डिस्कस ही कर रहे हैं ना। बोल तो सिर्फ मैं रहा हूं, मगर चल तो रहा है डिस्कशन। क्योंकि जब मैं बोल रहा हूं ना, तो तुम्हारे मन के भी अंदर से कुछ तो आवाज आई रही। काही काही वेळा ती कन्सेंट येते की हा 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 बरोबर आहे, काही काही वेळा हा असं कसं काय, असं कसं काय, असं कसं काय होतं ना, म्हणजे मूक का होईना पण संवाद आहे की नाही आहे। हा संवाद या विषयावर चालला है, महत्वाचा है ना। चलो इससे जिसको जो जो सीख मिलेगा उतना सीख के हम यहां से जाएंगे, तो कुछ तो रत्ती भर तो फर्क पड़ेगा लाइफ के क्वालिटी में, स्टाइल ऑफ लिविंग में। आई एम नॉट टॉकिंग अबाउट स्टैंडर्ड ऑफ लिविंग। कुछ तो फर्क पड़ेगा, ये डेफिनेटली पड़ेगा। यही प्रेयर का ताकत है। मगर प्रेयर करने के लिए आपलं मन तेवढं पॉवरफुल असणं जरुरी आहे की नाही। अख्खी होमिओपॅथी पूर्ण मेंटल्सवर चालते, तरीही आपण उलटे पालटे वाक्य घोकतच राहतो। हेल्दी माइंड काय रेस्ट इन हेल्दी बॉडी है ना। सुदृढ मन हे सुदृढ शरीरातच वास करते। तुम्ही जर कंजळले असाल 32 किलो, हा, तर तुम्ही किरकिरेच असता कायम। मी उलट म्हणतोय, तुम्ही किरकिरे आहात म्हणून तुम्ही 32 किलो आहात। आणि हे मी नाही म्हणत आहे, फक्त हे होमिओपॅथीने ऍक्सेप्ट केलेलं आहे। तुमच्या मनातले विचार हे सायकोसोमॅटिसिझम इज द बिगेस्ट लिंक फॉर ऑलमोस्ट एव्हरी डिसीज इन द मेडिकल सायन्स ना। तुमच्या विचारांमुळे काय होत आहे, किती पाठदुखी अख्खा स्ट्रेस आहे आणि हे जे हे घरी जाऊन कोणाला तरी दाबायला लावा। हे पाठ दुखते तुमची, याचा अर्थ वेटलिफ्टर आहात का तुम्ही? नाही नाही, हे वेटलिफ्टिंगमुळे झालंय का? नाही, ताण आहे, ताण आहे, हा ताण आहे गोळा झालेला। आणि हा ताण गोळा झालेला आहे, हा शारीरिक नाही आहे, हा मानसिक याच्यातून आलेला आहे। गोष्टी साठवूनच ठेवायच्या, कोणाला सांगायच्याच नाही। थांग पत्ता नाही लागू द्या, समजाल की आपल्या मनात काय चालू आहे। असतात ना काही लोक आतल्या गाठीचे, हा, त्यांच्या आत गाठीच तयार होतात। कॉन्स्टिपेशन हा, जितके इगो तुमचे स्ट्रॉंग, तितके गुडघे तुमचे गेले। आणि जितके वाकड्या नजरेने किंवा वाकड्या मानेने कोणाकडे तुम्ही पाहिलं, तेवढं स्पॉन्डिलायटिसची तुमची सुरुवात झाली। जितकं कडू बोलण्याची तुम्हाला सवय आहे, तितकं तुमचं साखर खाणं हळूहळू बंद होत जाईल। कुठेतरी या गोष्टींची लिंक आहे। ही मी निगेटिव्हिटीची बोलतोय, ही संपेल तेव्हा पॉझिटिव्हिटीची येईल। माइंड पावर के ऊपर कितना लिखा जा रहा है दुनिया में, माइंड पावर के ऊपर कितने वर्कशॉप चल रहे दुनिया में, सायकोकायनेसिस सारख्या ब्रांचेस निघतायत। आणि इंडिया कैन बी द ओनली कंट्री विच कैन रियली गाइड हाउ टू एनहांस द माइंड पावर। और हमारे पास जो है इतना पुरखों के जमाने से जो चलता आ रहा है, त्याच्यात मुंडके घालण्याची आपली बुद्धी नाही। आपण साले हलकट इंटरनॅशनल लेवलचे सेमिनार ऐकणार दिल्ली दमडीचे। आपल्यातलं 5% पोटेन्शियल घेऊन त्याला मीठ मसाला फोडणी लावून आहे ना, ताम झाम के साथ असे ते पेश करतील आपल्याला, आहे की नाही। आणि आपण बावट सारखं ऐकू, यू नो वंडरफुल स्टीफन कॉवे, मोस्ट इंपॉर्टेंट। कोई कुछ सोचेगा नहीं, कोई उसके ऊपर अमल नहीं करेगा, कोई खुद करके नहीं देखेगा। इतना अगर मेंटल पावर स्ट्रांग होता है, तर त्याचा उपयोग आपण का नाही करत? आणि हे काही वेळेला आपण करतो। मी जसं म्हटलं की लहान मुले 23.5 तास आनंदमय कोशात असतं, आपण अर्धा तास तासू रोज। कुठला अर्धा तास पाहून घ्या, आपला आनंदमय कोशाचा पिरियड वेगवेगळा असेल सगळ्यांचा। आणि अर्धा तास तरी आहे का 24 तासात? अर्धा तास तरी असा आहे का? हे आठवा की या क्षणाला मला असं वाटतंय की दुनियेतला सगळ्यात सर्वश्रेष्ठ आनंदी माणूस कोण? समर्थांच्याच भाषेत सांगायचं, जगी सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्नचिन्ह। आणि मग शाळांमध्ये शिकवलं जाणारं भ्रष्ट व्याकरण कोणतं? जगी सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी करा। काय करा? विधानार्थी पत्र असं करा की जगी सर्व सुखी असा कोणीही नाही, कंसात कोणीच नाही म्हटल्यावर आपण जसे आहे तसे खुश राहा। आणि समर्थांनी पुढचं वाक्य काय लिहिलं हे विसरून जा, आहे ना। जगी सर्व सुखी असा कोण आहे? क्वेश्चन मार्क। पुढचं वाक्य तुम्हाला सांगण्याची माझी काही प्राज्ञाच नाही आहे ना, तुम्ही तर सगळे दासबोध मंडळ आले ना। पुढची लाईन आहे, विचारी मना तुझी शोधून पाय। आणि विचारी मनानंतर कॉमा आहे, कॉमा। हो, धन्यवाद। ऑर्गनायझर्स विल टेक केअर। विचारी मनानंतर कॉमा आहे, कॉमा। म्हणजे असं कोणी आहे का? जगी सर्व सुखी असा कोणी आहे का?
तर हे आपल्या मनाने जर विचार करायचं ठरवलं तर तुम्ही शोधून पाहू शकता, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकेल. आणि इफ ॲट ऑल दॅट इज द केस, कोणीतरी सर्व सुखी असणार आहे आणि कोणीतरी कशाला मग काही विशिष्ट कालावधीसाठी आपणही असू शकणार आहोत ना. आणि ते हटण्याची सुरुवात ही नॅचरली प्रार्थना. तितक्या काया वाचा मने. एक सांगू, आपण सगळ्या आरत्या म्हणतो ना, आपण या भावनेने म्हणतो की नाही आपल्याला काहीतरी मिळावं. मी लहान होतो, आमच्याकडे आमची जॉईंट फॅमिली आहे, म्हणजे आमचं मोठं वाडा कल्चरचं घर आहे. काय 1872 त्याचं खरेदी खत आहे. दॅट वॉज ऑल ए 4 स्टोरीड बिल्डिंग. नाव दॅट हॅज बीन अंडर कोलॅप्सिंग ऑलमोस्ट ऑल. माझं मूळ गाव जे आहे तिथे, आणि आमच्या घरी गणेशोत्सव असायचा मोठा. तर लोक असे ते झांजा वांजा आणि हे त्यां, आम्ही छोटे मोठे होतो तेव्हा. त्याच्या आम्हाला ते बेंबी जोट्यापासून बुंबळण्याचं लायसन्स, किंवा ते आरत्या सुरू झाल्या सुख करता वाजवा, पेट्या तबले जे सापडल ते बडवा आणि जोरात चालू द्या. आरत्या करतायत, काय म्हणतायत गॅरंटी आहे की शब्द ॲप्रोप्रिएट आहे? नाही. कुठेही चौकांवर जे चाललंय, कोणते शब्द काय गॅरंटीच नाही. सुख करता दुःखही करता, सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची. मग सुख करता दुःख करता म्हटलं तू की वार्ता विघ्नाची येतेच तुझ्या घरी बरोबर. कारण तू प्रार्थना तशी करू आला, सुख करता दुःख करता आणि तळमळीने करू आला, येतेच ते वार्ता विघ्नाची. आम्ही लहान होतो, आम्हाला अर्थ कळायचे नाही, काही नाही. आणि ते म्हणायचं टाळ्या नुसत्या. लंबोदर पीतांबर आरतीची ओळ एक, लंबोदर पीतांबर. आम्ही ती ओळ म्हणायचो लहानपणी, अर्थ न कळता म्हणायचो तेव्हा. लंबोदर पीतांबर फळीवर वंदना, फळीवर वंदना. आणि आमचं मी सांगितलं जुनं घर आहे वाड्याचं, तर आमच्या अशा भिंतींना असे ते खुंट्या ठोकल्या होत्या जुन्या घरात, आणि त्याच्यावर अशा फळ्या असायच्या, त्याच्यावर असे डबडे असे काही याचे पिठाचे याचे डबे ठेवले. तो फळी. आणि आमच्या एका काकूचं नाव वंदना होतं. काय खतरनाक आहे, काय खतरनाक. लंबोदर पीतांबर फळीवर वंदना, की आम्ही सगळे पोट्टे पाट्टे एकदा ते वंदना काकूकडे पाहून घ्यायचो, किंवा या काकूला जर फळीवर बसलं कशी दिसेल बा. मग आता ती आरती कशा करता चालली आहे, मूळ उद्देश कसा, आमच्या डोक्यातले विचार काय. आणि मी सांगतोय की आम्ही तेव्हा लहान होतो, आम्हाला समजत नव्हतं. मी अजून पुढचं वाक्य सांगतो. मी एवढा मोठा, कंसात एवढा घोडा, कंसात नको तेवढा मोठा झालोय, फुटायची वेळ आली आता, इतका मोठा झालोय, असे तुमच्या काही लोकांना वाटलं असेल. तरीही मला या सगळ्यांचे अर्थ कळतील त्याची कुठे गॅरंटी आहे मला आज? नाहीये. शायद नाहीये की जे आपण म्हणतो त्या सगळ्याचा अर्थ आपल्याला कळलाय का नक्की? नाही. तो कळल्याची कायेन वाचा मनसेंद्रियेवा बुद्ध्यात्मना, कायेन वाचा मनसेंद्रियेवा. काय काय तेव्हा चाललं असतं माहिती आहे ना. आरतीनंतर जे चालतं तो धिंगाणा, आठवलं धिंगाणा शब्द माझा आठवला. हर असे पेटलेले असतात लोक. वही आहे ती समाधी आहे. ती आरती अशी पेटलेली असे, पूर्ण असे लोक असे पूर्ण डिव्होटेडली, पूर्ण पॅशनेटली. आणि ते पखवाजवाला किंवा ते झांजाले एकदम पेटलेले लोक. आणि ते सुरू झालं, काय नवाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा. कोण काय म्हणेल याची गॅरंटी नाही, पण खरंच चांगलं म्हटलं आणि अर्थ समजून म्हटलं तर अर्थ काय? काया एक, शरीर, वाचा दोन, म्हणजे वाणी तुमची वाचा. कायेन वाचा मनस म्हणजे मन, इंद्रिय वा बुद्धी आत्मा, बुद्ध्यात्मा नामा, प्रकृती स्वभावा. माझं काया, माझी वाचा, माझं मन, माझं इंद्रिय, माझी बुद्धी, माझा आत्मा, माझी प्रकृती म्हणजे जसा मी नॅचरली आहे, आणि माझा स्वभाव म्हणजे जसा मी घडलोय, हे सगळं एकवटून मी तुझी प्रार्थना करतोय. इतना कोई जब पैशनेटली करेगा है ना, फिर भी वो प्रेयर नहीं सुनी जाएगी तो वो प्रेयर ही नहीं है. आता ते काहीच न करता याची काया भलतीकडं, याची वाचा अजूनच कुठे, त्याचा आत्मा तर फरार आहे. मी सांगितलं काहीच घेण्या काय ना खिरापत कधी वाटते सांग मुद्दा, आम्हाला शिवना विषय संपला. मग आता या अँगलनी जर प्रार्थना होणार असतील तर मला असं वाटतं की इट वोंट पे. आणि इफ ॲट ऑल इट इज डन इन अ राईट वे, तो कोई मॅजिकल सायन्स नाही. दॅट इज नॉट अ रॉकेट सायन्स. That prayer is a system of changing your behavioral pattern to prepare yourself to meet to the new challenges. That's all. तुमच्या वर्तनामध्ये योग्य ते बदल घडवून आणण्याकरता तुम्हाला
आंतरिक किंवा मानसिक पाठबळ मिळवून देणे हा प्रार्थनेचा हेतू आहे. ती प्रार्थना चांगल्या तेवढ्या कॅपेबल तितक्या योग्य व्यक्तीला समोर ठेवून जर आपण ती सादर करतो आहे तर हा विश्वास आपल्या मनात आपोआप निर्माण होणार आहे की मैं जो कर रहा हूं वो कर रहा हूं, बाकी वो देख लेगा. आणि हे होईल तेव्हा नॅशनलचे रेफरन्स देऊ शकतो, इंटरनॅशनलचे देऊ शकतो. अलेक्झिस कॅरॉल, दोनच रेफरन्स सांगतो. अलेक्झिस कॅरॉल पहिलं नाव, ही इज बाय प्रोफेशन डॉक्टर. त्याचा एक अत्यंत श्रीमंत पेशंट टीबी वाला जो आहे तो त्याच्याकडे ट्रीटमेंट घेतोय. अलेक्झिस कॅरॉल डिक्लेयर्स कि ये इसके जो भी स्टेज है टीबी का उसको कोई इलाज नहीं है, याला काही होऊ शकणार नाही है, ही इज नॉट गोइंग टू बी क्युअर्ड अँड ही इज गोइंग टू डाय. तो पेशंट श्रीमंत आहे. त्याच्या कानावर जी बातमी किंवा माहिती आली त्यावरून त्यांनी त्या डॉक्टरला रिक्वेस्ट केली की फ्रान्समधली गोष्ट आहे की मला असं वाटतं की पिरनीज माउंटन रेंजमध्ये एक लूर्द नावाचं छोटंसं खेड आहे, LURDDE, लूर्द नावाचं एक खेड आहे. त्या खेड्यामध्ये कोणता तरी काय झरे आहे तिथे काहीतरी, आणि तिथे ते लोक सामूहिक प्रार्थना करतात त्या रुग्णाकरता. तो आप वहां चलेंगे क्या? डॉक्टर रिफ्यूज्ड एज अ डॉक्टर. डॉक्टर रिफ्यूज एज अ डॉक्टर बिकॉज पेशंट जो आहे तो टीबीचा आहे. पेशंट टीबीचा आहे आणि तो झरा जो आहे तो थंड पाण्याचा आहे. थंड पाण्यात त्या टीबीवाल्या माणसाने आंघोळ केली म्हणजे तो अजूनच लवकर मरेल हे त्याला क्लिअर आहे. मग तो पेशंट त्याला सांगतो की डॉक्टर साहेब माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तर सांगितलं ना की काही ट्रीटमेंट उपलब्ध नाही आणि मरणारच आहे, मग मी असाही मरीन आणि मी तसाही मरीन, आहे की नाही? पण त्याच्यापेक्षा आपण एकदा जाऊन ते मला करून तर पाहू द्या. मी तुम्हाला याच्याकरता घेऊन चालतोय की जर तिथे मला काही मेडिकल इमर्जन्सी लागली तर नॅचरली तुम्ही मला हेल्प करू शकाल. वो वहाँ पे गए, उन्होंने वो किया. तिथे त्यांची ती सिस्टीम आहे की ते त्यांचं काय म्हणूया तिथली जी NGO जी काम करते ते लोक त्या माणसाकरता सामूहिक प्रार्थना करतात आणि मग एक फॉर्मॅलिटीचा पार्ट म्हणून तो काही त्या डुबकी मारतून बाहेर. तो पेशंट क्युअर झाला. डॉक्टरनी त्या पाण्याचं विश्लेषण केलं की याच्यात काही आहे का, त्याच्यात काहीही नव्हतं. आणि डॉक्टर निष्कर्षावर पोहोचला की हा जो सुधारला हा फक्त त्या प्रार्थनेचा परिणाम किंवा चेंज इन द बिलीफ सिस्टीमचा परिणाम म्हणून फक्त हा सुधारलेला आहे. त्यांनी जेव्हा हे पब्लिश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा फ्रान्समध्ये त्याचं मेडिकल लायसन्स जे आहे हे पण कॅन्सल झालं की तू डॉक्टर आहे तू हे भलत्या गोष्टी काय करून आला, त्याच्यामुळे मेडिकल लायसन्स कॅन्सल. त्याच्यानंतर त्या माणसाने हॉस्पिटलची एक सिरीज जी आहे ती ओनर म्हणून ओपन केली. रॉकफेलर हॉस्पिटल्स ही त्याची सिरीज. सध्या त्यांची चेन ऑफ हॉस्पिटल म्हणतो आपण, आपल्या जसं अपोलो हॉस्पिटल आहे तशी चेन ऑफ हॉस्पिटल जी आहे त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये दिवसातून 4 वेळा ती प्रेयर जी आहे ती सामूहिकरित्या केली जाते. दॅट आय एम ए चाइल्ड ऑफ गॉड अँड आय एम फ्री फ्रॉम एनी सिकनेस एंड डॉट 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 ब्ला ब्ला. वो उनका मानना है कि ऐसा करने से ये होता है. इसका मतलब ये नहीं होगा कि बिना मेडिसिन का कोई सुधरेगा. इसका मतलब ये नहीं होगा कि बिना पढ़ाई के किसको मार्क मिलेंगे. इसका मतलब ये नहीं होगा कि बिना कामकाज किए किसी का बिजनेस जो है फ्लरिश होगा. वो तो करना ही पड़ेगा. अरे कायाला जे करावं लागेल, शरीराला जे करावं लागेल कृती एक्झिक्युशन ते तर करावं लागेल ना. पण शरीराने कृती करण्याच्या आधी मनामध्ये विचार आलेला पाहिजे. तो मनात विचार येण्याच्या आधी आत्म्याला तेवढी जाज्वल्य इच्छा झालेली पाहिजे. ती इच्छा होण्याच्या आधी कशाची इच्छा व्हायला पाहिजे हा बोध त्या विज्ञानामय कोशाला व्हायला पाहिजे. कारण आपल्याला आनंद मिळवायचा आहे हे मूळ त्या आत्म्याचं म्हणणं पाहिजे. आणि हे जेव्हा होतं तेव्हा ते नॅचरली होतं. आय एम जस्ट टुवर्ड्स कन्क्लुडिंग ऑफ ओव्हरऑल व्हॉट एव्हर आय एम टॉकिंग. अंटार्क्टिका मोहिमा भारताच्या 1981ला चालू झाला, 81. अँड यू मस्ट हॅव हर्ड अबाउट अंटार्क्टिका. अंटार्क्टिका इज ऑल व्हेरी ऑड. -58 डिग्री वगैरे टेम्परेचर राहतं, म्हणजे द्रास कारगिलपेक्षा खतरनाक आहे. वोस्तोक स्टेशन जे आहे दॅट मे बी रेकॉर्डिंग मिनिमम टेम्परेचर इन द वर्ल्ड परहॅप्स दॅट इज -58. डिसेंबरमध्ये साधारण या मोहिमा सुरू होतात. मार्च एप्रिल मेमध्ये साधारणतः संपतात. इंडियाचं एक्सपेडिशन 1981ला तिथे गेलं, म्हणजे तिथून सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे दक्षिण गंगोत्री हा आपला तिथला तळ होता, मैत्री हा दुसरा तळ वगैरे वगैरे वगैरे. वो एक्सपेडिशन जो इंडियन साइंटिस्ट का गया वहां पे वो गए, वो कैंट में सेटल हो गए. एक दिन वो तिथे दिवस रात्र काही नाही, म्हणजे ध्रुव आहे ना तर 24 तास दिवस असतो तो दिवसच असतो. नॅचरली 24 तास रात्र तर रात्र हे नॅचरली दिवसाच्या वेळेला जातात डिसेंबरमध्ये. म्हणजे तो वहां पे हो गए, थोड़ा काम उसका हो गया, इसलिए डेली रिपोर्टिंगची त्याची डायरी जी आहे ती त्यांनी सामानातून काढली की बा रोजचं जे आहे त्याच्यात डायरी काहीतरी आपण मेंटेन करायला पाहिजे म्हणजे आपल्याला ती नंतर कामात पडेल. त्याने ती डायरी काढली. त्या डायरीच्या पहिल्या पानावर त्याच्या बायकोनी
घरून निघताना, म्हणजे बायको त्याच्यावर नव्हती, त्याच्या बायकोने एक वाक्य लिहून ठेवलं. त्याने ते वाक्य वाचलं आणि तो हसला. बरेच नवरे असे असतात, बायकांनी असं काय काय लिहून ठेवलं की बरेच नवरे असे असतात की कंसात कशी आहे ही, की बघ काय हे लिहिलं ते. ब्रिगेडियर माणूस आहे मी, डिफेन्स वाला होता ना, ब्रिगेडियर HS रैना, मोहिमेचा कॅप्टन जो है तो मिलिट्री वाला है. तो मैं मिलिट्री वाला आदमी हूँ, साइंटिस्ट हूँ, अंटार्कटिका एक्सपीडिशन पे आया हूँ, मेरे नोटबुक के ऊपर क्या लिखा जा रहा है, तो ऐसा कुछ लिखा जा रहा है. क्या लिखा जा रहा है, हे जे काय वाक्य. मग आता ठीक आहे, लिहिलं तर लिहिलं, आता काय करणार. तरी ते लिहिलं. त्याने डेली रिपोर्टिंग जे आहे ते नॅचरली सुरू केलं, लिहिणं चालू केलं आणि समोर समोर गेला. 2 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले. एक दिवस त्याचं काम लवकर संपलं म्हणून नॅचरली तो जो आहे तो टहलने के लिए म्हणतो आपण, म्हणून तसा बाहेर पडला, म्हणजे हिंडायला म्हणून. आणि वातावरण चांगलं होतं, काही कुठे काय पाऊस किंवा बर्फाच्छादित काही होईल अशी कोणती चान्सेस नव्हते. गेला 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 तो, आणि जाताना तो लाकडी खुंट्या ठोकत जातात. तिथे रस्ता, कारण दिशा कळत नाही, कारण ध्रुवावर असतो ना आपण, आपल्या पायाखाली उत्तर दिशा असते, दक्षिण ध्रुवावर. तर तो पेक्स ठोकत ठोकत गेला लाकडाचे, आणि अचानक तो पोहोचला विशिष्ट अंतर. तो कॅम्प जो आहे तो दिसेनासा झाला, आणि नंतर तो वापस यायला निघाला तर अचानक हिमवर्षाव चालू झाला. पाऊस सुरू झाला पहिले, आणि इमिजिएट पाऊस तिथला जो आहे तो स्नोफॉलमध्ये कन्वर्ट होतो. तर इमिजिएट हिमवर्षाव चालू झाला. तिथून त्याला वापस येणं पण कठीण होईल हे त्याला कळायला लागलं की आपलं काही खरं नाही आणि आपण बहुतेक मरणार आहे. ते बर्फ पडल्यामुळे ते लाकडी खुंट्याच्या ठोकल्या, त्या पेक ज्या आहेत ते बर्फाच्छादित झाले. त्याच्यामुळे रस्ता जो आहे तो सुद्धा त्याला दिसेना. आणि मग काय करायचं काय नाही, तो त्याला ते त्याच्या बायकोचं वाक्य आठवलं. म्हणून त्यांनी ते वाक्य जे काय त्याच्या ते मनात आलं की यार हो यार, बायकोने असं लिहून ठेवलं आपल्या डायरीत, आणि म्हणून त्यांनी ते वाक्य जे काय ते म्हटलं असेल मनात जे काय, त्यांनी तेवढी प्रार्थना केली, वॉट एव्हर. तो अचानक कोई 15, 20, 30 मिनट के बाद जो है वो वातावरण फिर से बदलता है. ध्रुवाचं वातावरण तसे ड्रास्टिकली बदलतं. ते बदललं आणि तो सुखरूप कॅन्टवर परत आला. तो जेव्हा कॅन्टवर परत आला तेव्हा नॅचरली त्याचे सहकारी जे ते खूप आनंदित झाले की इतक्या हिमवर्षाच्या वादळामध्ये हा गेला, तिकडे दिसेनासा झाला होता, म्हणजे इतका दूर गेला होता, तो वापस यायचे चिन्हच नव्हते, पण तो आला, थँक गॉड वगैरे वगैरे वगैरे. तो आला. रात्री तो पुन्हा लिहायला बसला डायरी. उसने वो डायरी खोला, उसने पहला पन्ना खोला, उसमें पेज वही था, वो पेज के ऊपर लिखा हुआ सेंटेन्स वही था. पण आज तो बायकोला हसला नाही. आज तो बायकोला काय कशी ती वेडी आहे किंवा काय तिने लिहिलं म्हणून त्यांनी कॉमेंट दिली नाही. त्यांनी ते वाक्य जे आहे ते पुन्हा एकदा वाचलं, आणि त्याला ॲज इफ त्या दिवशी ते पटलं होतं की हे जे हिने लिहिलं आहे हे सत्य आहे. त्याच्या बायकोने त्याच्या डायरीमध्ये एक वाक्य लिहून ठेवलं होतं, व्हेन देर इज नो वन टू हेल्प यू कॉल मी. व्हेन देर इज नो वन टू हेल्प यू कॉल मी. जेव्हा तुझी मदत करायला कोणी नसेल तेव्हा नॅचरली मला हाक घाल किंवा मला साथ घाल. हो सकता है कि प्रेयर में ये ताकद है, इसलिए अशा विचित्र याच्यात मधूनही तो माणूस बाहेर आला. मी अजून एक वाक्य सांगू, व्हेन देर इज नो वन टू हेल्प यू कॉल मी. हे जे वाक्य ईश्वरातर्फेचं किंवा सद्गुरूंतर्फेचं असेल, कदाचित तसं असेल. या वाक्याचा एक कॉन्ट्रा जो आहे तो आपण अजून लक्षात ठेवणं जरुरी आहे. व्हेन देर इज नो वन टू हेल्प यू कॉल मी, याचा अर्थ हा आहे, व्हेन देर इज समवन टू हेल्प यू डोंट कॉल मी. जब कोई है तेरी सहायता करने के लिए तो वो काम के लिए तुझे शायद मेरे पास आने की जरूरत नहीं पड़नी चाहिए. कारण काही गरजा, काही प्रॉब्लेम्स, काही समस्या या अशाही असतील ना की तुझ्या आसपासचे जे लोक आहेत नाही का ते पण तुझ्या सोडवू शकणार आहेत. मग प्रत्येक छोट्या 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 कामाकरता आपण आपल्या सद्गुरूंकडे किंवा दरवेळेला चक्क ईश्वराकडे, ईश्वर तर आहे की नाही आहे आय डाऊट, गुरु असतात हे नक्की, तर आपल्या गुरूंकडे इतक्या छोट्या छोट्या कामांकरता आपण जातोय. हे मला असं वाटतं की दॅट इज वन वे डिव्हॅल्युएशन अवमूल्यन. माझ्या पोराला 8वीत युनिट टेस्टचे मार्क काय चांगले नाही मिळाले म्हणून मी सद्गुरूंकडे जातोय. मला असं वाटतं डिव्हॅल्युएशन आहे, डिव्हॅल्युएशन. आर दे मेंट फॉर दॅट? आय थिंक नो. शेवटचे 2 प्रश्न विचारतोय अँड देन आय विल टेक युअर लिव्ह. मशीन गननी उंदीर मरेल का? पहिला प्रश्न. तोफ किंवा मशीन गननी उंदराला मारता येईल का? पहिला प्रश्न.
आणि तलवारीने भेंडी कापता येईल का हा दुसरा प्रश्न. शक्य आहे की तोफेनी काय हत्ती पण मरेल बाबा, तर उंदीर का नाही मरणार, नाही का? त्याच्यामुळे उंदीर दिसला आणि त्याच्यावर तोफ टाकली आपण तर मरणच आहे त्याला. आणि तलवारीने भेंडी कापता येईल का? नॅचरली साध्या चाकूनी जर भेंडी कापते तर तलवारीने का नाही कापता येणार? मशीन गननी उंदीर मरेल, तलवारीने भेंडी कापली जाईल. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की हा तोफेचा उपयोग नाही, हा तलवारीचा उपयोग नाही. सद्गुरू हे प्रापंचिक समस्या दूर करू शकतील का? आपल्या शारीरिक व्याधी दूर करू शकतील का? आपल्या पोरांचे युनिट टेस्टचे मार्क वाढवू शकतील का? माझं पगाराचं प्रमोशन मिळवून देऊ शकतील का? शक्य आहे, ते हे करू शकतील. पण मला असं वाटतं की हा त्यांचा उपयोग नाही. दॅट विल बी डिव्हॅल्युएशन, दॅट विल बी लाईक युझिंग ए स्वॉर्ड फॉर कटिंग भेंडीज. मग सद्गुरूंकडे नेणाऱ्या समस्या किंवा ज्या आपण नेऊ त्या आध्यात्मिकतेशी निगडीत असल्या तरच त्याला प्रार्थनेचं स्वरूप येईल. अदरवाईज व्यावहारिक समस्या जर आपण घेऊन जाणार असलो तर मला असं वाटतं की मग तो आपला नेहमीचा लेनदेनवाला कारोबार जो आहे तो नॅचरली होईल. आय एक्सपेक्ट दॅट यू शुड फाइंड, यू ऑलरेडी हॅव विथ यू, यू शुड हॅव such a mentor and such a guru or guru-like person in your life, and you should have enough intelligence, enough understanding, enough passion to go for the prayer. ती तितकी चांगली प्रार्थना मी मगाशी म्हणत असं की काया वाचा मन इंद्रिय बुद्धी आत्मा प्रकृती आणि स्वभाव या सगळ्यांना धरून मला माझ्या आयुष्यातला निखळ आनंद जो मिळवायचा आहे त्याच्याकरता काय करावं लागणार आहे याचा बोध माझ्या विज्ञानमय कोशाला करून देणारी, तेवढी ज्याज्वल्य इच्छा निर्माण करणारी माझ्या आत्म्यामध्ये अशी, त्यानुसार मी विचार करू शकेन माझ्या मनामध्ये अशी, आणि त्यानुसार कृती माझ्या हातून घडेल अशी प्रार्थना करण्याची बुद्धी तुम्हा आम्हाला सगळ्यांना हो, या सदिच्छेने थांबतो. मला इथे बोलवल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. तुम्ही इतका वेळ जे काय मला सहन केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. रुकता हूं.